धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्ते. आज 20 जानेवारी 2026 माघ शुक्ल द्वितीयेचा हा दिवस आहे. अशा वेळेला माघी गणेशोत्सवाचा उत्सव चालू झालेला आहे. त्याच निमित्ताने आपण गणेशाचं वंदन करणार आहोत आणि त्याच माध्यमातून आपली साधना अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपण हा जो विशेष काळ आहे त्याच्यामध्ये गुप्त नवरात्रीच्या काळात आपण देवीची उपासना सुद्धा करत असतो. या निमित्ताने आपण देवीची वंदना सुद्धा करणार आहोत. अशा वेळेला आपण सगळे ज्योतिष प्रेमी अभ्यासक या वर्गात सम्मिलित झालेले या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आपले ऋषितुल्य गुरुवल्ली वर्य श्री दिलीप देवारे सरांना माझा नमस्कार. आपण सगळ्यांनी एकाग्र होऊन या प्रार्थनेमध्ये स्थिर व्हायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते वस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. दुर्गे देवी नमोस्तुते. दुर्गे देवी नमोस्तुते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत हो करा. सर. हो सर. नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य पूजनीय असे दिलीप देवारे सर आहेत, त्यांना माझा सविनय दंडवत आणि नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व माझे सह अध्यायी आहेत, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपल्याला सर पायलट ह्या विषयावरती एक पत्रिका सर मांडणार आहेत, त्याचं विश्लेषण करून आपल्याला सांगणार आहेत कोणते ग्रहयोग आहेत ज्याच्यामुळे ही व्यक्ती पायलट झालेली आहे, एवढं मोठं धाडसी काम करू शकत आहे. तर ते विश्लेषण आपल्याला सर आज करून सांगणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. तुम्ही स्वागत केलेलं आहे माझं. तर पुन्हा एकदा आभार. इथे उपस्थित असणारे सर्व आदरणीय त्या सर्वांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय माननीय आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे कुलकर्णी आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. शिंदे मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत. आज आपण एक वेगळी पत्रिका आणलेली मिळालेली आहे. तर ती पत्रिका जी आहे ती एका पायलटची आहे आणि तो एअर फ्रान्समध्ये नोकरी करतो आणि जवळपास कॅप्टन आहे. म्हणजे पायलट असून कॅप्टन, ते सिस्टम अशी असते, को पायलट, पायलट आणि मग कॅप्टन. तर आता 1968च्या जवळपासचा जन्म आहे आणि अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. तर थोडंसं त्याचा इतिहास सांगतो तुम्हाला. जातक जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा जन्म जो झाला आहे तो आंध्र प्रदेशच्या जवळ झालेला आहे आणि तिथून त्या ह्याच्याने त्याने आपल्याला जिथे दिल्लीच्या वरती तिथे एक हे आहे, त्या ठिकाणी ते पायलट स्कूल आहे. पूर्वी बँगलोरला हिंदुस्थान एरोनॉटिकल आणि IIT सायन्स घेऊन नंतर पूर्णपणे यश मिळवलं आणि त्याच्यानंतर त्याने तिथे प्रवेश घेतला आणि पायलटच्या ह्याच्यामध्ये एक्झाम केला. 3 वर्षाचा कोर्स असतो, तो पूर्ण केला आणि नंतर मुंबईमध्ये नोकरी केली पायलट म्हणून. आणि त्याच्यानंतर तिथे त्याने एअर फ्रान्समध्ये ॲप्लिकेशन केलं आणि आता एअर फ्रान्समध्ये तो त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि अतिउच्च पदावरती आहे. साधारणतः त्यांचं जे फ्लाईंग आवर्स झालेलं आहे ते 8,000 तास फ्लाईंग आवर्स झालेलं आहे. कारण का फ्लाईंगमध्ये असं मोजतात अनुभव किती आहे,
तर किती आवर्स तुम्ही फ्लाईंग केलेला आहे त्याच्यावरती तुमचा जो अनुभव आहे तो तिथे धरला जातो आणि त्याच्यावरती तुमची मास्टरी क्वालिफिकेशन अवलंबून असतं. तर तशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. तर कुबल मॅडमना मी विनंती करतो की ती पत्रिका लावल्यानंतर आपण त्याच्यातले योग काय आहेत तर ते आपण समजू. नंतर तुम्ही तुमचं मत जे आहे ते मांडायचं आहे. सगळे लोक चांगल्यापैकी आता हुशार झालेले आहेत, पण त्या ठिकाणी निश्चितच चांगल्यापैकी आपल्याला कुंडलीचं जे विवेचन आहे ते करायला आपल्याला शिकायचं आहे. तर जे काही मंडळी आहेत जिथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे. तारीख आहे 20 मे 1968. म्हणजे विचार करा की किती सालातला जन्म असून आता किती वय असेल. त्यानंतर विशाखापट्टणम म्हणून नावाचं जे आंध्र प्रदेशमधलं गाव आहे तिथे त्या जातकाचा जन्म झालेला आहे. सकाळी 5:59 स्थानिक जन्मवेळ आहे. कळलं का? आता थोडंसं तुम्ही शास्त्री परीक्षा जेव्हा करत आहात तर दरवेळेला पत्रिका लावल्यानंतर मी भिन्न भिन्न प्रांतातल्या पत्रिका लावतो. त्याचे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड समजून घ्या, कारण शास्त्री परीक्षेसाठी गणिताला तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत. तर तशी ही पत्रिका आहे आणि अतिशय सक्सेस पत्रिका ज्याला आपण म्हणतो. जीवनामध्ये अप्स अँड डाऊन तर प्रत्येकाला येतो, पण लहानपणापासून जे एज्युकेशन आहे आणि ते एज्युकेशन तांत्रिक विज्ञान या सगळ्या गोष्टीमध्ये करून परिपक्वता आणून त्या ठिकाणी जे यश मिळालेलं आहे ते निश्चितच अतिशय उत्तम आणि यशस्वी पत्रिका आपण ज्याला म्हणतो. व्हेरी क्वालिफाईड आणि रिस्पेक्टेड, मान सन्मान अतिशय चांगल्यापैकी तिथे जसं आपण म्हणतो की व्यवस्थापन आहे आणि सगळं कंट्रोल आहे आणि फ्लाईंग आवर्समध्ये फर्स्ट प्रेफरन्स मिळतो अशा या व्यक्तीला. म्हणजे एअर फ्रान्समध्ये त्यांचं नाव आहे. तर जरी ते भारतीय असले तरीसुद्धा त्या ठिकाणी तिथे पहिल्यांदा त्यांना फ्लाईंगची हे परमिशन दिली जाते. तर अशा तऱ्हेची पत्रिका आहे. तर पत्रिका आता मॅडम लावतील. ऋषभ लग्नाची पत्रिका आहे. मॅडम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पत्रिका लावा. मध्ये कोणी खोडाखोड करू नका प्लीज. ते काय त्यांचा माईकला हात लागला की गडबड. बघ आता हे ऋषभ लग्न आहे. तर ऋषभ लग्नामध्ये आपण जर पाहिलं तर लग्न किती अंशाचं आहे हे तुम्ही पहिल्यांदा बघायचं असतं. त्या ठिकाणी आपण दशांश कुंडली पण मांडणार आहोत. तर लग्न ह्याचे अंश धरून त्याच्यावरती आपल्याला नवमांश कसा येतो तर ते थोडासा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये ऋषभेला ऋषभ नवमांश आलेला आहे आणि त्या ह्याच्यावरती लग्नबिंदू जो आहे तो 13 अंशाचा आहे. 10 अंशाला कृत्तिका नक्षत्राची समाप्ती आहे. 13 अंशापर्यंत तिथे पहिला नवमांश आहे 13 अंश 20 कलेला, तो आहे मेष. 13-20 ते 16-40 ऋषभ नवमांश येतो ऋषभ राशीमध्ये. तर ह्या ठिकाणी हे सूर्य, बुध आणि मंगळ हे 3 ग्रह आहेत. जरी ऋषभ राशी शत्रूची असली त्यांच्या, आता तिथे त्या ठिकाणी राशीचे गुणधर्म तुम्हाला निश्चितच तपासायचे असतात. राशी काय देऊ शकते, कारण राशी ह्या नक्षत्राने निर्माण झालेल्या आहेत. सवादून नक्षत्रांचा त्याच्यामध्ये वापर आहे. तर रोहिणी नक्षत्रामध्ये लग्न आहे आणि इत्यादी जे सगळे ग्रह आहेत ते अकॉर्डिंग टू नवमांश तुम्हाला त्याची कल्पना आहे. मंगळ आहे तो त्याच रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. तर तिथे ही पत्रिका लग्न बलवान झालेलं आहे आणि ज्यावेळेला ते ग्रह तिथे असतात तर त्यांची दिशा काय असते, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची आवड कशी असते. तर तुम्हाला लगेच ठरवायचं आहे की लग्न जर सूर्य आहे आणि सूर्यबुध हे जवळजवळच तिथे त्यांचा प्रवास चालू असतो, तर त्या ठिकाणी मंगळ हा जो भाग आहे तो सप्तमेश म्हणून धरू नका किंवा वेश म्हणून पण धरू नका. तिथे तो अन्योन्य योग झालेला आहे. पण लग्नी मंगळ आल्यानंतर तो त्या ठिकाणी निश्चितच जातक आहे तो तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असेल किंवा विज्ञानाशी संबंधित असेल. आता पायलट बनायला विज्ञानाची तर निश्चित आवश्यकता आहे पाहिजे. मग आता त्या ह्याच्यामध्ये रवी जो आहे तो जातकाच्या प्रथम स्थानामध्ये असल्यास जातकाला प्रगतीपथावरती नेण्याचं कार्य रवी हा अतिशय जोमाने, आणि त्याला जो मान सन्मान आहे त्याच्यासोबत रवी आणि बुध आणि मंगळ हे 3 जे आहेत
तर रवी बुधाचा मित्र आहे, बुध रवीचा मित्र आहे, मंगळ हा सूर्याचा मित्र आहे, सूर्य मंगळाचा मित्र आहे. तर अशा तऱ्हेने हे कॉम्बिनेशन आहे. आणि त्या ह्याच्यातून जो लग्नेश आहे तो मेष राशीमध्ये आहे. तर मेष रास ही शुक्राची योग्य नाही, पण तो अन्योन्य योग झालेला आहे. आणि शुक्र हा 12व्या स्थानामध्ये अतिशय चांगल्यापैकी फळ देतो. म्हणून मूळ पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी शुक्र 12व्या स्थानामध्ये बलवान आहे, पंचमात केतू आहे आणि लाभामध्ये शनी राहूची युती आहे. तर ही काही आपण टाळू शकत नाही. शनीची दृष्टी जी आहे ती मंगळावरती, पण ती योगा अंतर्गत दृष्टी आहे, लक्षात घ्या. योगा अंतर्गत दृष्टी असणं आणि केंद्रयोगातली दृष्टी असणं ह्याच्यामध्ये फलादेशामध्ये आपल्याला फरक असतो. मग तशाच प्रकारे ही जी पत्रिका आहे तर ह्या पत्रिकेमध्ये गुरु जो आहे तो चतुर्थात मोक्ष त्रिकोणात आहे. कारण गुरु अष्टमात पाहतोय, गुरु चतुर्थात बसलेला आहे, तो सिंह राशीमध्ये आहे, तो त्याच्या मित्राच्या राशीमध्ये आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर शुक्रावरती सुयोग करतोय, म्हणजे योग करतोय, चंद्रावरती योग करतोय. मग रवीच्या केंद्रात गुरु चांगला, चंद्राच्या समसप्तक योगात गुरु चांगला, जिथे प्लस पॉईंट काय आहेत तर शुक्राच्या नवपंचम योगामध्ये गुरु चांगला. अशा तऱ्हेने ते योग जे आहेत ते तुम्हाला तपासता आले पाहिजेत. जर जातक तुमच्याकडे एखादं आलं आणि त्याची आई किंवा त्याचे पेरेंट्स जर तुम्हाला विचारत असेल की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडू शकतील किंवा तो प्रगती करू शकेल का, तर इथे तुम्ही बघितलं तर केंद्रामधले जे ग्रह आहेत ते ग्रह गुरु, मंगळ, सूर्य, बुध हे एकमेकाचे मित्र आहेत. कळलं का? एकमेकाचे ते मित्र आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तिघही जण जे तिन्ही केंद्रस्थानं जी आहेत ती त्या ठिकाणी युक्त आहेत, ग्रहयुक्त आहेत. म्हणजे चंद्र हा वायुतत्वामध्ये आहे, शततारका नक्षत्रात आहे. वायुतत्व हे हवाई क्षेत्रातलं लग्न आहे. म्हणजे जे काही हवेशी संबंधित असणारा, वारा, वायूशी संबंधित असणारा हा चंद्र आहे. आणि तो चंद्र कोण आहे तर त्याच्यावरती आपल्याला बघायचं आहे की चंद्र हा पराक्रमेश आहे. म्हणजे उपचय स्थान जे आहे त्याचा अधिपती हा त्या उपचय स्थानामध्येच बसलेला आहे आणि तो वायुतत्वाशी संबंधित आहे. पायलटला वायुतत्व अत्यंत गरजेचं आहे. अशी एकही व्यक्ती नसेल की ज्याने कुंभरास आहे आणि हवाई प्रवास केलेला नाही. तर तूळ आणि कुंभ आणि मिथुन या 3 राशी ज्या आहेत त्या राशींना हवाई क्षेत्राशी संबंधित त्या ठिकाणी निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकतं. वृषभ लग्नाचा जेव्हा भाग येतो तर वृषभ लग्न हे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की लक्झरियस जे काही गोष्टी आहेत त्याचा लाभ मिळणे ह्याच्याशी संबंधित आहे. तूळ जो आहे तो लोकांमध्ये आणि एकांतामध्ये अतिशय प्रसन्न राहणारी ही रास आहे. आणि त्याचा अधिपती हा 12व्या स्थानात आहे आणि तो षष्ठेश आहे. तर षष्ठेश 12व्या स्थानात असल्यामुळे त्याचा नोकरीशी संबंध जो आहे तो परदेशाशी आलेला आहे. आणि त्याने इथे मुंबईमध्ये नोकरी केल्यानंतर इंटरनल जे फ्लाईट्स होते ते केल्यानंतर अनुभव मिळवला आणि अतिशय चांगल्यापैकी त्याला यश मिळालं. आणि नंतर तो एअर फ्रान्समध्ये गेला आणि तिथे आता कायमस्वरूपी तिथेच कार्यरत आहे. आणि जेव्हा आपण विमान कंपन्यांशी संबंध ठेवतो तर जगाच्या पूर्णपणे परिभ्रमण करणं म्हणजे कुठे कुठे जावं लागेल. तर मला कधी कधी असं वाटतं की हवेमधलं जे ट्रॅफिक आहे तर तुमचं रोडचं ट्रॅफिक काहीच नाही, त्याच्यापेक्षाही पलीकडचं ट्रॅफिक अंतरामध्ये आहे. कारण एवढं प्रचंड ट्रॅफिक आहे की एवढी विमानं सतत इकडून तिकडे जात असतात आणि त्याच्यामध्ये कौशल्य जे असतं अशी रांग लागलेली असते लँडिंगला सुद्धा, टेकऑफला सुद्धा आणि आकाशामध्ये सुद्धा. फ्लाईंग झोन जे आहेत ते एवढे सुरक्षित केलेले आहेत त्यांनी की कुठल्या देशातून जायचं, कुठल्या देशातून नाही जायचं, हा सगळा जो जिओ पार्ट आहे तो तिथून त्याला ते अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये विज्ञान शाखा ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये माउंटन्स शिकायचे असतात, त्याच्यानंतर हवामान प्रदेश शिकायचे असतात. प्रदेशामध्ये कुठला, जसं आता सूर्याचं मी आजचं हे केलं होतं तर सूर्य आत्ता प्रवासाला निघालेला आहे तो कर्क राशीकडे. मग अशी मी एक पोस्ट टाकली होती व्हिडिओ सहित
की आपली जी हे आहे तिळगुळ म्हणजे संक्रांती, तर त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला होता, पाहिला का सगळ्यांनी? होय सर, पाहिला, छान आहे. हो सर, खूप सर, छान केले ते सजावट. सुंदर केली सर. सगळ्या मग खूप छान आहे. प्रदेशांचं पोंगल वगैरे या सगळ्यांचं छान केलंय सर. हो सर. सगळ्यांचं हा खूप रिप्रेझेंटेशन. चांगलं झालं सर. हा सुंदर माहिती म्हणजे खूपच चांगला. त्या ठिकाणी माहितीपूर्ण आहे. सूर्य ज्या वेळेला कर्क राशीकडे प्रस्थान करतो त्यावेळेला आपल्या घराकडे वृद्धी होते. म्हणजे तो राणीला भेटायला चाललाय, याचा अर्थ चतुर्थ स्थान कर्क रास, ज्याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हा कर्क राशीशी संबंधित आहे. आणि मकर राशी जी आहे ती दक्षिणेकडे साऊथला आहे. त्याच्यामध्ये किती किती प्रांत कव्हर करतो त्याचं मी तपशील देणार आहे तुम्हाला, की याच्यामध्ये असणारा ग्रह हा कशी त्याची रेंज आहे, मग ती 23.5 अंशावरती कसा थांबतो आणि परत रिटर्न येतो, म्हणजे जसा तांत्रिक भाग आहे तो. मग तशा तऱ्हेने ही पत्रिका आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शनी हा जो आहे तो भाग्येश आहे आणि दशमेश आहे. आता तो राहूयुक्त आहे म्हणून असं समजू नका की काही होणार नाही. तर त्या ठिकाणी अकस्मात ज्या काही तिथे विचार नसेल तर आपण बघितलं कर्म आणि धर्माचा अधिपती हा शनी आहे आणि तो वृषभ लग्नाला राजोगकारक आहे आणि तो राहूयुक्त आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर रिस्की जॉब आहे. हा पायलटचा जॉब आहे, फार रिस्की आहे. सतत काही ना काहीतरी तिथे त्यांना अलर्ट राहावं लागतं, जागृत राहावं लागतं. तिथे असं दुर्लक्ष करून चालत नाही. मग अशा तऱ्हेने या व्यक्तीचा जो काही संबंध आलेला आहे, तर जीवकारक गुरु आहे, चंद्रसुद्धा जो आहे तो जीवाचा हे आहे. तर अशा वेळेला ही पत्रिका आपण मांडलेली आहे. आता तुम्हाला जर काही वाटत असेल की तो अष्टमेश चतुर्थात आहे, तर हा जरा थोडासा विषय थोडा बाजूला ठेवा. अष्टमेश जरी असला तरीसुद्धा तो गुरु आहे, त्याची रास आहे आणि त्याच्यावरती त्याची दृष्टी आहे. दुसरी गोष्ट की गुरुमुळे अग्नितत्व अतिशय बलवान झालेलं आहे. लग्नामध्ये सुद्धा 2 अग्नितत्वाचे ग्रह आहेत. बुद्धिग्रह आहे तो बुध आहे. मग बुध हा कोण आहे, तर त्या ठिकाणी पंचमेश आहे. बुध हा त्या ठिकाणी आपण बघितलं तर पराक्रम धनेश आहे, तो मारकस्थानाचा अधिपती पण आहे. तर अशी ही पत्रिका आहे. तर त्या पत्रिकेमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जातक विवाहित आहे, काहीही प्रश्न नाही. पत्नीसुद्धा टॅलेंटेड आहे, उत्तम उच्च शिक्षित आहे आणि अतिशय सुखाचा संसार आहे. मंगळाची जरी पत्रिका असली तरीसुद्धा इंटेलेक्च्युअल आहेत. तर इथे गुरुवरती कुठलाही कुयोग झालेला नाही. कुयोग म्हणजे दृष्टीने. चंद्रावरती सुद्धा कुठलाही कुयोग झालेला नाही. मंगळ गुरुचा केंद्रयोग आहे. तर त्या ठिकाणी मंगळ गुरुचा केंद्रयोग जरी असला तरीसुद्धा गुरु हा काही तसा डिप्रेशनमध्ये जाणारा प्लॅनेट नाही आहे. पण मंगळ हा लग्नस्थानी, केंद्रस्थानी, स्थानबली रवीसोबत आहे. तर अशी पत्रिका वाचायची असते आणि याच्यातून उत्तर द्यायचं असतं की एखादा जातक 10व्या वर्षी आला असेल वयाच्या, तर पुढे जाऊन काय करेल, तर करिअर काय असू शकतं. तर इंजिनिअरिंगसाठी लागणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तांत्रिक आहेत. तर त्या तांत्रिक गोष्टी तुम्हाला निश्चितच इथे विचार करून सांगितल्या पाहिजे. आता तुम्हाला आणखी काही आवश्यकता असेल तर तुम्ही बोला आणि तुमचे विचार मांडा. इथे सगळ्यांना विचार आपले मांडायची परवानगी आहे. आणखी तुमच्या नजरेमध्ये खरोखर प्रत्येकाची नजर ही फार वेगळी असते, म्हणजे दृष्टी. तर त्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. कधी कधी जे माझ्या लक्षात येणार नाही ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. पण गुरुला, चंद्राला, रवीला ह्या तिन्ही ठिकाणी केंद्रस्थानं मिळाली आहेत. हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे. कळलं? म्हणजे तिथलं हे सगळे मित्र एकमेकाचे आहेत आणि ते केंद्रस्थानी उपस्थित आहेत. बोला. महादशेचा काळ बघितला तर 75 पर्यंत राहूची दशा होती, 91 पर्यंत गुरुची दशा होती, 2010ला 10 पर्यंत शनीची दशा होती. आत्ता सध्या गुरुची दशा, बुधाची दशा सुरू आहे 2027 पर्यंत आणि नंतर 2034ला 34 पर्यंत केतूची दशा आहे. मी कालच केतूबद्दलचं हे केलं होतं तुम्हाला विवेचन की केतू काय करू शकतो म्हणून. काल आपला
याचा क्लास होता स्विचवर्डचा, त्याच्यामध्ये शेवटला केतूबद्दलचं विवेचन केलं होतं. आता तुम्ही सांगू शकता मॅडम ती हे झाले ना की तुम्हाला परत तोच चार्ट लावावा लागेल. हां, आता नवमास लावायचा, नवमास बघायचा असेल तर नवमास सुद्धा बघू शकता. ऋषभ नवमांश आलेला आहे. सर एक मी सांगू? हॅलो सर, मी गावी आहे, नेट गेला तर माफ करा मला. सर आवाज येतो? हा बोला ना. सर मी गावी आहे, नेट गेला तर माफ करा. बाप काय करायचं त्यात? गावात आहे मी, एक वेळा गेला नेट, परत केव्हा गेलं तर. मग गावात असलं तर मी तुमच्यावरती कशाला रागवू? नेट घडी घडी नेट ठीक आहे, चला म्हणून मी सांगते तुम्हाला. ओके सर. बोला बोला. हा, आणखी कोणाला काही विवेचन करायचं असेल तर अवश्य करा, काय हरकत नाही. पत्रिका वाचण्याचं तंत्र आपल्याला शिकायचं आहे आणि तुम्ही शेवटी तुमच्या जे काही जातक असेल त्याची पत्रिकाच वाचणार आहात, कळलं का? बघा, विचार करून तुम्हाला काय वाटतं. ही नवमांश कुंडली आहे. नवमांश कुंडलीमध्ये लग्नी गुरु आलेला आहे, मंगळ तिथल्या तिथेच आहे, तो वर्गोत्तम झालेला आहे. चंद्र हा तिथेच आहे, तो सुद्धा वर्गोत्तम झालेला आहे. आणि सूर्य, आता हा चंद्र जो आहे तो कुंभ राशीतला भयांश आहे. एक लक्षात घ्या, ह्या भयांशाचं काम काय आहे की जेव्हा फ्लाईंगमध्ये एक व्यक्ती असते सतत चिंताग्रस्त असते, लक्षात घ्या, आणि त्याच्यावरती 400 पॅसेंजर्सची जबाबदारी असते, कळलं का? म्हणून तो तिथे त्या ठिकाणी भयांशाचं आपण रूपांतर करू शकतो. आणि एअरबस वगैरे ज्या कंपन्यांचे विमानं जी आहेत ते अतिशय स्मार्ट्स आहेत. सध्या ह्या माणसाचा रूट जो आहे तो सिडनी ते पॅरिस असा रूट आहे, व्हेरी लॉंग रूट आहे. तर भयांशाचा कसा अर्थ लावायचा आपण? मग त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो का? असं भीती असतं की वाटू आता एक जबाबदार व्यक्ती असते ना मॅडम, आणि हा. एवढ्या पॅसेंजरची सतत रोजच्या रोजची उड्डाणं असतात, हम्म. तर तो एक जबाबदार पार्ट आहे. म्हणून त्याला भीती ही कायमस्वरूपी असते. एखादी मिस्टेक झाली तर हम्म. ती बरीच त्रासदायक होऊ शकते ना मॅडम. हो, पण आता बोला. त्याचा भयांशात आहेच, तर तो भिवूनच सगळं करेल का, किंवा चुकीचं काम होऊ शकतं का? नाही, तसं नाही. भयांशाचे बऱ्याच गोष्टी असतात मॅडम. एकच भयांश म्हणजे भीतीदायक, म्हणजे त्याला रिस्क आहे. हा हा, मला तेच विचारायचं होतं. रिस्क आहे. आता कसं आहे मॅडम की आता ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये विमानं आलेली आहेत, जसं एअरबस आली, पहिला बोईंग होतं, तर एअरबसचं ट्रेनिंग फार वेगळं आहे. तुम्हाला साधारणतः त्या ट्रेनिंगला 6-7 महिने जातात, पण त्याचं कॉकपिट फार डिफरंट आहे. आणि बोईंगचं कॉकपिट फार वेगळं होतं. आणि ऑटो पायलट आलेलं आहे आता, पण तरीसुद्धा तुम्हाला ऑटो पायलटला पण कॉन्सन्ट्रेशन, इच अँड एव्हरी टॉवर तुम्हाला वर्किंग असतं ते. म्हणजे जिथे जिथे टॉवर लागेल त्याला सिग्नलिंग करावं लागतं. म्हणजे जागरूकता पाहिजे. आणि एखादा टॉवर मिस झाला तर त्याला रिपोर्टिंग करावं लागतं की का तू काय केलं, का आन्सर नाही दिलं, कळलं ना? हो सर. असं आहे. सर, या पत्रिकेत लग्न आणि लग्नातील ग्रह हे खूप छान पॉवरफुल आले आहेत. पुन्हा चंद्र पण वायू तत्वाशी संबंधित आहे. आणि गुरु पण सिंह राशीत आहे, त्याच्यामुळे मित्र राशीत आहे. शुक्र व्ययात त्याच्या स्व स्थानात आहे, त्यामुळे तो पण छान धनांशात आहे. त्यामुळे पत्रिका बलवान झालेली आहे. आणि तेच मला हे विचारायचं होतं, शनी केतूचं कसं घ्यायचं आपण? हां, शनी राहूची युती जी आहे ना मॅडम, तर तो हा. त्या ठिकाणी कालांतराने त्याला तिथे वडिलांच्या बाबतीमध्ये काही अपयश आलेलं आहे. अच्छा.
हां, ते अपयश म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगतो की ते थोडेसे पॅरलाइज झाले. म्हणजे ओके. बऱ्याच वेळेला त्यांच्या खर्चामध्ये साधारणतः एक पायलट बनायला 1.5 कोटी रुपये खर्च येतो कमीत कमी हा हा. त्याच्यापेक्षाही जास्त येतो म्हणा. पण हम्म. त्या काळामध्ये 1.5 कोटी रुपये खर्च आला आणि त्याच्यावरती ते कर्ज काढून त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना थोडासा पॅरलाइजचा हे झाला. म्हणजे हम्म. दशमस्थान हे वडिलांचं आहे, तर ती हम्म. सतत चिंता लागते. त्याच्यामध्ये पैसे सुद्धा गेलेले आहेत खर्च करण्यामध्ये, पण त्यात काही सुधारणा झालेली नाही. अच्छा. एकूणच पत्रिका खूप छान, ग्रह दशा छान आली आहे आणि हां, नवमांश सुद्धा चांगले आले. येस. सुषमांश सर पण बोलू मी? तुम्हाला. हां, बोला ना, बोला. आता तुम्ही भयांशाबद्दल जे विवेचन केलं हां, ते अगदी पायलट म्हणून त्याला योग्य कसं, जे योग्यच आहे ते कसं, तर एकतर तुम्ही आता म्हणालात तसं त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. हो हो, प्रत्येक प्रवाशाची आणि प्रवासाची या येस. दोन्ही बाबत त्यांना उत्तरं देणं आणि जोखमीचं काम करणं, या दृष्टीनं भीतीने मनामध्ये काळजी निर्माण होणं, या दृष्टीने हा भयांश आहे. पण येस. पायलटच्या दृष्टीने लग्न आणि गुरु हे दोन्ही सेनांशामध्ये बसलेले आहे करेक्ट. बरोबर. आणि तो मेषेचा सेनांश आहे, जे मगा ह्याच्यातला आणि ह्याच्यातला पण. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे त्या पायलटच्या व्यवसायासाठी, पायलटच्या ह्याच्यासाठी अतिशय सपकल असे आहे. त्यानंतर एक रवी पण मिनिट. त्यांचा उग्रांशामध्ये आहे. एक रवी मिनिट मॅडम. उग्रांशामध्ये आहे, मॅडम बुध एक मिनिट. चंडांशामध्ये आहे. म्हणजे ही दोन्ही जी गुण वैशिष्ट्य या व्यक्तिमत्वाला लागलेली आहेत, ती वैशिष्ट्य त्यांच्या पायलट या व्यवसायाशी अनुसरून आणि हवी असणारी अशीच आहेत. कारण कुणीही जाऊन पायलट म्हणून काम करू शकत नाही. त्याच्याकडे अं, आक्रमकता असणं आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देणं, हा जो चंडांशाचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म इथे आपल्याला बुधाला त्याच्या मिळालेला आहे. तेव्हा जरी पापांश, चंडांश आणि राहूला पण पापांश आहे, तर तो तुम्ही वडिलांचा संदर्भ दिला, तो वेगळ्या दिशेने जातो. पण एकूण पायलटच्या व्यवसायासाठी म्हणून जर तनुस्थानातले आपण ग्रह बघितले, तर त्या तनुस्थानातल्या ग्रहाचे सूक्ष्मांश हे त्याच्या नोकरीच्या दृष्टीने योग्य आहेत असं लक्षात येते. आणि शनी त्याचा शोभनांशामध्ये आहे. त्यामुळे शनीची दृष्टी लग्नस्थानावर आहे, तर त्या दृष्टीने आणि अष्टमावर आहे. तर शोभनांश हे पण त्याचं जे लग्न मंगळ तिथे बसलेला आहे, त्या मंगळावर शनीची दृष्टी आहे. पण शनी शुभनांशामध्ये असल्यामुळे कदाचित आपण असं म्हणू शकतो की त्याला तो व्यवसाय हा प्रतिष्ठा देणारा असाच आहे. तर गुरुची दृष्टी चंद्रावर आहे, त्यामुळे पण ते एक चांगलं झालेलं आहे. आणि येस, पुन्हा येस. गुरुची दृष्टी, मंगळाची दृष्टी आणि शनीची दृष्टी अष्टम स्थानावर आहे. ती पण गुरुची राख आहे. त्यामुळे थोडं हे कमी त्रास, म्हणजे त्रास होणार नाही का अष्टमाचा? रिस्क फॅक्टर आहे मॅडम तिथे. अच्छा, मंगळ जेव्हा रिस्क अष्टमात फॅक्टर. पाहतो ना, हा तर तो हा. रिस्क फॅक्टर आहे. कारण का की वेन यू आर फ्लाइंग ना, तर मग तुम्हाला काही शाश्वत नसते जोपर्यंत तुम्ही लँडिंग होत नाही तोपर्यंत. लँडिंग होत नाही. बरोबर बरोबर. सतत तुमच्या मनामध्ये भीती ही लागलेलीच असते. हो सर, माझी नात गेली आहे सर आता अमेरिकेला ट्रेनिंगला हां, अच्छा, शिकायला, ओके, नंदेची मुलगी. व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. का आता काय की हा जॉबच रिस्की आहे, नो डाऊट. त्याला एक तर पर्सनॅलिटी फार चांगली, प्रत्येक पायलटमध्ये बघा तुम्ही, त्यांचं मेंटेन करावं लागतं हेल्थ, त्यांचं वजन कमी करावं लागतं, त्यांचा टॅलेंट असतो. सतत ते लोक म्हणजे झोप कमी असते, सतत चर्चा करत असतात, त्यांना बिलकुल असं हे करता येत नाही, रिस्ट्रिक्शन असतं सगळं फ्लाईंगमध्ये. तुम्हाला
48 तास अगोदरपासून चेकिंग, मेडिकल वगैरे वगैरे सगळं असतं. भरपूर काही हो सर. कसोटी आहे. मॅडम हळदणकर मॅडम, तुम्ही न्यायांशामध्ये सांगितला तो जो गुरु आहे ना, तो सेनांशामध्ये नसून तो न्यायांशामध्ये हा, आहे या पत्रिकेत. न्यायांशमध्ये आहे हा. बरोबर. आणि लग्न पण भोग्यांश मध्ये आहे ना सर. हो. लग्न आणि मंगळ दोन्ही भोग्यांशात आहे. ते आणि पुष्कर नववंशी पण आहेत शिवाय. पण हो, गुरु पण न्यायांशात आहे, शुक्र धनांशात आहे, शनी मुख्य शोभनांश मध्ये आहे होय. आणि केतू सुद्धा धनांशात आलेला आहे. हो. हा, त्यामुळे ते सगळे हे सूक्ष्म चांगले आहेत. येस येस मॅडम. आणि हे आहेत तीन म्हणजे चंद्र आणि बुध आणि राहू अर्शल हे आहेत, पण ते त्या व्यवसायासाठी ते पूरकच झालेले. तो व्यवसायच असा आहे की जिथे असे हे ग्रह पण पाहिजे ना. गोडी गोडी करून कसं नाही ना, त्यांना कष्ट आहे, भीती आहे, एवढी मोठी अंगावर जबाबदारी आहे रोजची, आणि ती असं नाही की एकदाच आहे. म्हणजे आपण एकदा जातो तर आपण घाबरतो, तर त्यांना ती रोजची एवढ्या लोकांचा जीव त्यांच्या ताब्यात असतो, ती जबाबदारी खूपच मोठी आहे, हा खूपच फार मोठी आहे. महत्वाचा विषय सांगितला तुम्ही. खूप मोठी. एवढ्या हो. लोकांची जबाबदारी घेऊन फ्लाइंग करणं व्हेरी रिस्की जॉब. आणि ती काय बस किंवा असं नाही, म्हणजे बस अपघात आघाडीचे एवढे ते पूर्ण हवे ते. रोड ऍक्सिडेंट झाला तर पटकन मदत उपलब्ध होऊ शकते इथे. ती काहीच कंडिशन म्हणजे काहीच नाही. आणि सर इथे अष्टक वर्गाचा विचार केला ना, तर पराक्रम स्थानामध्ये 32 गुण आहे आणि तिथे कर्क राशी आहे, आणि कर्क राशीमध्ये चंद्राने 8 गुण दिले. अरे वा. आणि हो, आणि चतुर्थात गुरु आहे, तर गुरुनी पण तिथे 8 गुण दिले. म्हणजे ह्या दोन्ही लोकांनी त्या ह्याच्यामध्ये मार्क तर दिलेच आहेत, पण दशमाला 33 गुण आहेत आणि लाभस्थानाला सगळ्यात जास्त 41 गुण आहेत. म्हणजे लाभस्थान तिथे इतकं ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे शनी राहू तिथं आहेत, शनी तर चांगलाच आहे, आणि राहू जरी असला पापांशात तरी तो त्यांच्या कार्याला आणि लाभ मिळायला तो पूरकच ठरलेला आहे. मिथुन नवमाशामध्ये आहे ना मॅडम? राहू नाही पापांश मध्ये नाही, पापांश राहू नाही, राहू मकर नवमाशात आहे. राहू मिथुन नवमाशामध्ये तो याच्यात दाखवतोय आपल्या दशांश कुंडलीमध्ये. लावू कसं दशांश कुंडली इथे राहू जो आहे नवमाशात मकर मध्ये. मकर मध्ये बरोबर. हो, राहू पापांशात आहे, पण मकरेत आहे. आणि परत कुंभेमध्ये म्हणजे परत वायू तत्वाच्या नवमाशामध्ये रविचंद्र एकत्र आलेले आहेत. आणि मंगळ तर वर्गोत्तमच आहे, लग्नही वर्गोत्तम आहे, आणि गुरु आहे तो परत मंगळायुक्त आहे वृषभ राशीत. म्हणजे तोही इथून चतुर्थात होता तो लग्नात आलेला आहे. आणि शनी पण लाभस्थानात म्हणजे आहे, मीन नवमाशी आहे, बुध तर स्वनवमाशी आहे, कन्येत आहे. त्यामुळे नवमाश कुंडली पण चांगलीच आहे. बोला, आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर. मॅडम कोण बोलतंय का? आवाज बंद करणे. सर ऐका ना, झाला का तो आवाज? इथे आपण हा बुध हे करून रिमूव्ह करू नका. शिंदे मॅडम मला नाही करता येणार ना सर. शिंदे मॅडम करतील. शिंदे मॅडम करू नका रिमूव्ह. डिसिप्लिन पाळत नाही ते. परत परत करतायत. मी करतो मला सगळं અને આજીવન કંપની સાથે જ રહીશ. એ બધું તો ઠીક, પુરાવાની વાત કરતા હતા, તો કયા પુરાવા? તમને શું લાગે છે કે આ જ્યોતિનો હાથ છે? चला, गुड नाईट. आता काय करणार, इलाज नाही. ऐकाय ना सर, आता बाकीचे पॉइंट अरे देवा सगळ्यांनी सांगितले. मला हा एक म्हणजे तुम्ही बघा बरोबर वाटतो का?
म्हणजे ते ठीक आहे, बुध तर आत्माकारक आहे, शनी अमात्यकारक आहे, ते आपण मानलंच. पण इथे मंगळ आणि बुध आहे, सूर्य आहे, ते सगळं चांगलं. पण समजा हे एकत्र मंगळ बुध आपण असं इतर वेळेस म्हणतो ना, थोडंसं त्यांचं. पण इथे हा मंगळाचा जो क्विक निर्णय आहे ना, तो घेण्यासाठी हा बुधाला म्हणजे ह्याची मदत होते ना, असं मला म्हणायचं. कारण ज्यावेळेस हा जातक आपण म्हणतोय पायलट आहे, तो विमान चालवत असताना काही काही वेळेस आपल्याला एकदम असे काही डिसिजन पटकन घ्यावे लागतात ना, वरती हो. समजा काय होईल काय नाही. तर इथं मला असं वाटतं हे मंगळ बुध एकमेकांना पूरक होतील असं पण आपण म्हणू शकतो का? आता बुध कसं आहे मॅडम, की आपली जी टेक्नॉलॉजी आहे ना, हम्म, ज्याला आपण IT म्हणतो, हम्म, तर हम्म, हल्ली विमानामध्ये ऑटो पायलट आलेला आहे. पूर्वी कसं आहे की फ्लाईट इंजिनियर असायचा हम्म, आणि तो पायलटच्या मागे बसून सगळी त्याला गाईडलाईन द्यायचा. हम्म, हम्म. तो फ्लाईट इंजिनियर म्हणायचा. आता फ्लाईट इंजिनियर पोस्टच काढून टाकले. तर अच्छा. त्या ठिकाणी बुध हा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा प्लॅनेट आहे. हम्म, आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड म्हणजे काय, तर जे सगळं सिग्नलिंग असतं, हम्म, की रूटिंग, ज्याला रूट कसल्या रूटने. आता कसं आहे की ऑटो पायलट असल्यामुळे तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड एकदा टाकलं हम्म, की फक्त समोरच्या विमानाला तुम्ही जाऊन टक्कर मारली नाही पाहिजे, तर ते ऑटो पायलटमध्ये कंट्रोल बुधाच्या हातामध्ये आहे. मंगळ हा टेक्निकल सपोर्ट करतो आणि टेक्निकल जे काही गोष्टी आहेत त्या मंगळाने गृहीत धरलेल्या आहेत. म्हणजे ऑटो पायलटमध्ये सुद्धा मंगळाची आवश्यकता आहे. त्या आहे. ठिकाणी सुद्धा जे वर्किंग असतं. पहिल्यांदा मॅडम शिक्षण घेताना मंगळ हा अतिशय आवश्यक होता. आहे. हम्म, त्या ह्याच्यामध्ये त्याने भरपूर मेहनत घेतलेली आहे, अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेतल्यानंतर त्याने धावाधाव करून नोकरी कमावली. दुसरी गोष्ट की मंगळ लग्नी असल्यानंतर झोपेचे 12 वाजतात. लोक कधी येईल कधी नाही काय त्याचं काय हे नसतं. आणि हा फार लांबचा रूट आहे. सगळ्यात लांबचा रूट म्हणजे लंडन टू सिडनी आहे. पॅरिस पण लंडन काय हाफ अन आवरचं हे आहे, पण तो सुद्धा लॉंग रूट आहे. हम्म, मग त्या ठिकाणी तुम्हाला झोपेला तिथे हे नाही आहे, परमिट नाही आहे. हम्म, तर मंगळ लग्नी असल्यावरती मनुष्य झोपत नाही, तो रखवालदार असतो. हम्म. असा पण एक भाग आहे. आणि तो रक्षक आहे ना, त्या एवढ्या लोकांचं बरोबर घेऊन जाणं. आणि हवाई क्षेत्राचं लाईफ अतिशय रिस्की असतं. आणि म्हणजे ह्यांना आपल्याकडे कसं मला असं वाटतं शनी च्याच महादेश आणि शनीच्या अंतर्दशेत बरंच काही मिळाले. कारण ते 1993, 94, 95 सलग राजमानस आणि हे अभिषेक बिंदू आले. नंतर तुम्ही कॅप्टन पण झालात म्हणाले ना, हो तर हो तो कॅप्टन, उदय ही इज अ बिंदू कॅप्टन. बहुतेक तर तो 45व्या वर्षी 2013ला म्हणजे त्यावेळेस बुधात केतूची महादशा म्हणजे बुधाची महादशा केतूची अंतर्दशा. आणि मला अजून एक इथं सर असं म्हणजे मला वाटतंय तुम्ही सांगा, आपण जरी इथे अष्टम स्थानात हे बघा ना, 30 लावली आहे ना, धनुरास आली, तिथे अष्टक वर्गाप्रमाणे 31 मार्क आहे. आणि ह्या अष्टमावर मंगळाची दृष्टी आहे, शनीची पण आहे 10वी दृष्टी, मंगळाची 8वी आहे आणि गुरुची पण 5वी. पण काल पुरुषाप्रमाणे आपण बघितलं तर हे म्हणजे ही धनुरास इकडे येईल की नाही भाग्यात. हा भाग्यात येईल. आणि मग म्हणजे म्हणजे शनी व्ययश होईल ना मग त्यावेळेस. तर म्हणजे मला असं म्हणायचं की इथे ह्या दृष्ट्या पूरक होत आहेत. म्हणजे हा लांबचे प्रवास तर झाले, पण असं विमानाचा प्रवास किंवा हे जातक काय म्हणायचं वैमानिक किंवा पायलट होण्यासाठी म्हणजे आपण लांबचा प्रवास पण बघतो ना. तर म्हणून असं आपण म्हणू शकतो का असं मी विचारते. बाकी काय जे व्हायचंय अष्टम स्थानावर मंगळाची दृष्टी ती रिस्की ते नाही सगळं नाही मला तो मान्य आहे. पण बोला बोला. आता असं आहे मॅडम बघा, मृत्यू हा सगळ्यांना आहे. आहे ना. दुसरी गोष्ट अशी, आता अहमदाबादची फ्लाईट क्रॅश झाली, येस. त्याच्यामध्ये 260 पॅसेंजर मेले. हम्म, हम्म, तर पायलट वाचला नाही त्याच्यात. हम्म, हम्म, इथे कसं असतं की रिस्क फॅक्टर आहे. हम्म. तर घेऊन जाईन तर सगळ्यांना एकत्र घेऊन जाईल अशी भानगड आहे. मंगळाचं असंच काम आहे. पण तरीसुद्धा हा अनुभवी मनुष्य आहे. हम्म, पूर्वी हे इंडियन एअरलाइन्समध्ये होते. इंडियन एअरलाइन्सची छोटी विमानं होती, त्याच्यानंतर ते बोईंगमध्ये गेले. बोईंगची पण विमानं छोटी होती. आणि आता एअरबस बहुतेक करून जगामध्ये एअरबस जास्ती वापरल्या जातात.
आणि एअरबसला कसं आहे 2 फ्लोर आहेत. हम्म, हम्म. तर त्यावेळेला जम्बोला पण पहिला 2 फ्लोर यायचे, आता एअरबसला पण 2 फ्लोर. 500 पॅसेंजरचं विमान आहे ते, 3 स्टार. तर एवढं मोठं रिस्क सांभाळण्याचं जे कपॅसिटी आहे ती रवी मंगळाकडेच आहे. आहे. ते तर म्हणजे दिसतंय ना, मंगळ, सूर्य आणि बुध एकत्र, शिवाय शनीची पण दृष्टी आली आहे ना त्यांच्यावर सगळ्यांवर. म्हणजे हे इथे हे म्हणजे असं इंजिनिअरिंग साईडचे पण त्यांचं हे असेल. पायलट तर झाले नो डाऊट, पण असं मेकॅनिकल किंवा असं पण असू शकतं, असं आपण म्हणू शकतो. IIT केलं ना. हा, तेच ना. मग IIT IIT पण केलं. मोस्टली मेकॅनिकल ह्याच्यात येस असण्याची शक्यता आहे. आणि येस इथे मेकॅनिकल. हा बरोबर. भाग्येश आणि हा दशमेश सर शनी इकडे लाभात आलाय. त्याच्याबरोबर राहू आहे. तर ते वडिलांचं जे काय झालंय, तुम्ही म्हणताय पॅरालाइज झालं खर्च, तर ते तर दिसतच आहे. म्हणजे पण हा म्हणजे हा भाग्येश आणि दशमेश लाभात आहे, गुरुच्या राशीत आहे, तो वर्गोत्तमी आहे, राहू बरोबर आहे. म्हणून हे तुम्ही जे काय एअर फ्रान्स म्हणजे बाहेर ना, बाहेरच्या हो देशात आपण, हो तर हो इथून पण परदेशात. आपण म्हणू शकतो. आणि शिवाय हा लग्नेश पण व्ययात गेलेला आहे ना. तर बरोबर. मग इथे हा शुक्र आहे, तर इथे आपण शुक्र म्हणजे कसं लक्झरी म्हणजे हवाई प्रवासाचे योग असं पण म्हणू शकतो का? येस हं, येस. बघा आता असं आहे मॅडम हं, की जेवढे लोक तुम्हाला पायलट आढळतील ना, हं. मिथून, तूळ, वृषभ, कुंभ. हा, ते तर आहे ना, कारण त्या वायू तत्वाच्या राशी त्याच्यात तर येस म्हणजे मेन ग्रह हवाच ना. इथे तर चंद्रच आहे, म्हणजे त्यांचं मनच तिथे आहे ना. आणि शिवाय तो येस वर्गोत्तमी आहे. हं, येस. दुसरी गोष्ट की एअरबस ही जी कंपनी आहे हं. ही फ्रान्सचीच आहे येस. आणि बोईंग इंग्लंडची आहे, हं, अमेरिकन आहे. हं. सॉरी अमेरिकन आहे. विकल, मग हा. त्या ह्याच्यामध्ये फ्रान्सचं स्वतःचं एअरबस नावाची कंपनी आहे आणि जगाला सगळ्यात जास्ती पुरवठा त्यांचा आहे. येस सर. म्हणजे रशिया सोडून सगळे लोक जगातले एअरबसच वापरतात. हं. ह्यूज फ्लाईट आहे, ह्यूज. कधी कधी पॅसेंजरला जायला अर्धा अर्धा तास वेटिंग करावं लागतं सीटवरती, एवढी गर्दी असते. 500 पॅसेंजर एका वेळेला जाण्याने. एमिरेट्सची फ्लाईट वगैरे तर फुल असतात नेहमी. आणि इथे ऐका ना सर, तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलंय म्हणून मला तो पॉइंट लक्षात. आपण हर्षल इथे घेत नाही हा, पण हो इथे हर्षल आहे. ऍक्च्युली ऐका ना, केतू बरोबर हर्षल आहे. शिवाय हा. तो म्हणजे कन्या चांगल्या अशा राशीत ना, इंटेलेक्च्युअल ती पण मग हा हर्षल यांना वेगळं काहीतरी, कारण हा पंचमेश लग्नात बसलाय ना. शिवाय मंगळ सूर्य ह्यांच्याबरोबर शनीच्या दृष्टी, म्हणजे नेहमीच्या पेक्षा वेगळं काहीतरी. तर हर्षल तुम्ही नेहमी ते एरोनॉटिक्स असं एरोनॉटिकल सगळं सांगतात. इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी एरोनॉटिकल तर मग इंजिनिअरिंग इथे हा. ह्या पायलट साठी पण ह्याचा उपयोग होतोय ना ह्या जातकाला. नक्की नक्की. हं, आता असं आहे बघा मॅडम, तुम्ही हं. IIT केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर पायलट बनायचं असेल तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला हा एक सब्जेक्टच आहे आहे ना, आहे. आणि येस. तो बँगलोरला आहे. हं, म्हणजे बँगलोरला हिंदुस्थान एरोनॉटिकल जे काही कंपनी आहे त्याच्यामध्ये हा विषय शिकवला जातो. हं. IIT मध्ये पण शिकवला जातो आणि नंतर त्यांचं डेहराडूनला त्यांचं फार मोठं वर्कशॉप आहे तिथे, की तिथे सगळे जगातले पायलट किंवा एशियातले पायलट ते डेहराडूनला शिकायला येतात. आणि ह्या आणि ब्रिटिश कुंडलीत काळापासून येस. सगळ्यात महत्वाचं लग्न सगळीकडे वृषभ आलंय सर. म्हणजे D1 हो मध्ये D9 प्लस D10 अल्सो. हो हो. आणि मंगळ तिन्ही मध्ये परत हो, तिथेच आहे. होय होय. वर्गोत्तम म्हणजे आहे ते तिन्ही ते याच्यामध्ये. धाडस हवंय ना, ह्या कार्याला काय असं लेचेपेच्या हो लोकांचं कामच नाहीये ना. तर इथे तो मंगळ हो. म्हणजे आणि त्यांना चांगला. नवमाशात मंगळ गुरु आहे हो. आणि दशमाशात मंगळ हर्षल परत तिथे आलेला आहे. हम्म. नवमाशातही रवी कुंभ राशीत म्हणजे कुंभ नवमाशी आहे, इकडे पण रवी कुंभ दशांशीच आहे. मी तर ती लावते पण थांबा. चांगली झाली. हो हे बघा ही. हम्म. हो. आणि परत वायू तत्वामध्ये तिथे जर पाहिलं तर चंद्र, राहू, बुध आणि रवी हा 4 तेच ग्रह ना. तिथे म्हणजे ते 3, 7, योग्य 11 आहेत ना मध्ये ते ग्रह तिथे तसे योग्य. काम. हो योग्य योग्य. हो म्हणजे हे खूप तिथे सुंदर पण कुंडली आहे. चांगली बोलते. हम्म. तर कसं आहे जीवनामध्ये आणि मॅडम, मगाशी अप्स अँड डाऊन ते येतातच. हां बोला नाही बोला. नो हो डाऊट ते ते येणार. हो बघा घर सोडून 15-15 दिवस कधी पूर्वी कसं असायचं की जेव्हा एअर इंडिया होती त्यावेळेला पोस्टिंग लंडनला असायची. 6-6 महिने 1-1 वर्ष पोस्टिंग असायची. कधी कधी टोकियोला पोस्टिंग असायची. तर
तर असे भरपूर प्रवास करणारे लोक जे आहेत ते पोस्टिंगवरती ट्रॅव्हल करायचे, हो. म्हणजे शॉर्ट रूटला. आता एक हा रूट व्हेरी लॉंग रूट आहे, तर तिथे त्या रूटला भरपूर टेन्शन असतं आणि अनुभवी व्यक्ती लागते. असं आहे. जसं की कितीतरी झोन असतात, ते झोन तुम्हाला पार करावे लागतात. ऑस्ट्रेलिया ते पॅरिस भरपूर टाईम झोन आहेत साऊथ साईडला. आहेत ना. पण तुम्हाला ज्योतिष, माझा आग्रह एवढाच आहे की तुम्ही सगळे ज्योतिषी आहात, उत्तम ज्योतिषी आहात, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादी व्यक्ती आली तर तुम्हाला विषय माहिती असायला हवा आणि थोडंसं टेक्निकल माहिती असायला हवी. कुठले कुठले, जसं डकोटा होती पहिला, डकोटानंतर बोईंग आलं, बोईंगनंतर कॉन्कॉर्ड आलं, कॉन्कॉर्डनंतर एअरबस आली. ते असे भरपूर बदल होत गेले विमानामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहेत, त्यासुद्धा ज्योतिषाला माहिती असायला हव्या. ज्योतिष तर आहेत, पण तरीसुद्धा इत्यादी गोष्टी पण तुम्हाला मेमरीमध्ये असायला हव्यात, तर तुम्ही चांगलं वर्णन करू शकता. आता हो माझा सर. बेस माझा तसा असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नाही, आता मंगळ आणि शुक्राचा मूळ कुंडलीतही अन्योन्य योग आहे ना, हो, आहे. आणि दशामांश कुंडलीमध्ये सुद्धा आहे. येस, नवमांश ते मंगळ लग्नातच आहे. म्हणजे येस. मंगळ रवीने यांना धाडस दिलं आणि शुक्राने लक्झुरी पण दिली. लक्झरी दोन्ही मिळणारच. हा मी म्हणजे तुम्हाला गॅरंटी सांगतो मॅडम, तुमच्या कोणाच्याही पत्रिकेत तुळेत आणि वृषभेत ग्रह असतील तर समजायचं की तुमच्या जीवनामध्ये आनंद सोयीकडे, सगळ्याकडे बरोबर आहे सर. आनंद उपभोगायला मिळतो. हो. कठोर राशी, ऐका कठीण ना, राशी ज्या असतात. हा, बोला एक मॅडम. हा तुम्ही म्हणताय तुळेत आणि वृषभेत ग्रह हवेत, पण बाय चान्स तुळेत आणि वृषभेत ग्रह नाही, पण तूळ रास चतुर्थेश म्हणजे चतुर्थात आहे आणि लाभात वृषभ आहे आणि त्याचा स्वामी भाग्यात उच्चीच होऊन बसला, तर काय मग? तरी हो. सुद्धा तरी सुद्धा तरी होईल. सुद्धा येस, भाग्यच भाग्य ना. हम्म. हा म्हणजे मला असं विचारायचंय की ते भाग्य आहेच, नो डाऊट, कारण तो हे म्हणजे चतुर्थेश आणि लाभेश भाग्यात येऊन उच्चीचा झालाय. पण मला असं म्हणायचं की अशा जातकांना भाग्यासाठी स्वतः नाही, त्यांच्यासाठी इतर नाही. लोक त्यांना भाग्य आणून देतात, हो. असं पण म्हटलं तर चालेल का सर? बरोबर आहे. कसं असतं, नशीब हे जो भाग आहे ना, तो अतिशय वेगळा आहे. तुम्हाला खरोखर त्या गोष्टीचं, चांगले लोक तुम्हाला तुमच्या जीवनात भेटणं, हे Yes. सुद्धा तूळ वृषभवरती अवलंबून आहे. होय होय सर. जेव्हा तुमचे ग्रह ह्या राशीत असतात त्यावेळेला तुमच्या परिचयामध्ये येणारे लोक सुद्धा ते चांगले असतात, कल्चर. रिच असतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अतिशय एन्जॉय करणारे असतात, आर्टिस्ट असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पकडल्या जातात. हो सर. असं आहे. पण शुक्राचं काम करणार आणि लक्झरियस तुम्हाला कपडे चांगले घालायला मिळणार, सगळं चांगली गोष्ट असते. नाही असं नाही. फ्रेश म्हटल्यावर घर वगैरे पण. ठीक आहे, छान. म्हणून राशींचा अभ्यास असणं, हो ना. बुद्धिमत्तेचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. कुलकर्णी मॅडम, तुमचं काय मत आहे? तृप्ती कुलकर्णी. सर, माझ्याकडे क्लायंट आले जरा अचानक, बरं मी बरं नाही बरं, बोलू ठीक शकत आता. आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला प्रोग्राम पाठवू. ओके. सर मी बोलू का? हां, बोला ना. हां, नमस्ते सर. नमस्ते. सगळ्यात आधी सर खूप धन्यवाद, कारण पायलटची पत्रिका मला वाटतं आत्ता पहिल्यांदाच घेतली आहे. हो हो. सो त्यासाठी खूप थँक्यू. कारण एक वेगळा अप्रोच हे मिळतो. म्हणजे तुम्ही लिहिलेलं पाहिलं मी. म्हणलं अरे वा, आज काहीतरी इंटरेस्टिंग, आणखी नवीन काहीतरी पाहायला भेटेल म्हणून.
आता सर या कुंडलीमध्ये वृषभ लग्न आहे आणि त्या जातकाची राशीच ही कुंभ राशी आहे, म्हणजे वायू तत्वाची राशी तर इथे आलीच आहे. वृषभ लग्न हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुखाचं, लक्झरी या ह्याच्याशी संबंध येतो. सो पायलट नो डाऊट त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा तर खूप महत्वाचा असतोच, पण त्याचबरोबर म्हणजे नॉर्मल ड्रायव्हिंग आणि पायलट म्हणजे ॲज अ एअर ड्रायव्हिंग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हे लक्झरी वाहन म्हणतो आपण. सो त्याचा ह्याच्याशी संबंध आहेच. हा जातक टेक्निकल फील्डमध्ये आला, त्याच्यामध्ये पंचमातला केतू बरोबर तो हर्षल सुद्धा आहे. आणि हा पंचमेश बुध, मंगळ आणि रवी ह्या साहसी आणि त्याचबरोबर मशिनरीशी संबंधित असलेल्या अशा पद्धतीच्या या ग्रहांबरोबर तो बसलेला आहे. सो टेक्निकल फील्डशी जातकाचा संबंध येणार हे तर याच्यावरनं दिसतच आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पायलटचा विचार करतो तर त्यावेळेस जसं तुम्ही म्हटलात की आपल्याला वायू तत्वाच्या ज्या राशी आहेत, कारण हे येस येस हवेशी आकाशाशी संबंध आहे. 3, 7, हो 11 या वायू तत्वाच्या राशी. सो हो डेफिनेटली इथे वायू तत्वाचा काही ना काहीतरी संबंध येणारच. त्याप्रमाणे या जातकाची कुंभच राशी आलेली आहे आणि हा चंद्र भयांश मध्ये आहे. म्हणजे या भयांश चंद्राच्या बाबतीत पण मी बोलतेच. आता इथे जे निश्चितच तुम्ही मला एवढ्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे, इथे पहा व्ययश लग्नात आहे आणि लग्नेश व्ययात आहे. म्हणजे हा पण एक फॅक्टर इथे बोलतो की जेव्हा व्ययश लग्नात येतो तेव्हा जातकाला काही ना काही. तर आता इथे कसं एवढ्या सगळ्या लोकांची जबाबदारी घेऊन जायचं आहे, कारण चंद्र हा त्यांचा जो आहे, चंद्र तो दशमातच आलाय, म्हणजे जनमानसाशी संबंध आणि हवेच्या ह्याच्यातून संबंध. सो ऍज अ पायलट म्हणून इथे हा प्रूव्ह करतोच आहे, तेही दाखवतोय. शिवाय तृतीय चंद्र बनून तो दशमात आलेला आहे. म्हणजे तृतीय सुद्धा ही चर राशी आहे. तृतीय स्थानामध्ये कर्क राशी ही चर राशी आणि ती चर राशी तो चंद्र जो आहे तो दशम स्थानात वायू तत्वाच्या राशीमध्ये आलेला आहे, तो भयांश मध्ये आहे. सो डेफिनेटली म्हणजे तिथे जे मगाशी पण बोलणं झालं की रस्त्यावर काही प्रॉब्लेम झाले तर लोक येऊ शकतात, पण हवेमध्ये तर इज टू डिफिकल्ट. पण त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत सुदैवाने. आता तुम्ही जो प्रवास सांगितला त्या जातकाचं 68 पासून म्हणजे त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे, तर नाही त्या नाही ह्याच्याने 68चा पण जन्म आहे 68चा जन्म हा आहे सॉरी मॅडम जन्म. सॉरी सॉरी येस येस सॉरी सर 68चा जन्म आहे त्यांचा. मग आता इथे आहे की हा जो मंगळ, रवी आणि बुध म्हणजे नुसतं धाडस, पराक्रम आणि मशिनरीशी संबंध नाही, ती कशा पद्धतीने जेव्हा क्विक डिसिजन घ्यायचा आहे आणि कम्युनिकेशनचा पण संबंध येतो, इथे बुद्धीचा पण संबंध असणार आहे. तर या मंगळ रवीला या बुधाची खूप छान जोड आलेली आहे आणि तो बुध त्यांचा पंचमेश आहे, तो बुध त्यांचा धनेश पण आहे. सो पंचमेश बुध म्हणून जर पाहिला तर या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो इथे खूप छान बोलतोय. पंचमातला हर्षल देखील त्यांना इथे युजफुल ठरतं, नॉट ॲज अ टेक्निकल पण बुद्धिमत्तेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, शिवाय बुधाच्या राशीमध्ये. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मला असं वाटतं बुद्धीच्या ह्याच्यासाठी हा बुध त्यांना युजफुल ठरणारच आहे. कारण पायलटसाठी ऐनवेळी कधी काही प्रॉब्लेम झाले तर काही डिसिजन हे त्यांनाही घ्यावे लागतात. जेव्हा कम्युनिकेशन पण काही प्रॉब्लेम येतात किंवा आता बऱ्याचदा आम्ही एअर क्रॅश किंवा काय अशा रिलेटेडच्या हो ज्या हो म्हणजे पाहतो, तर त्या केसमध्ये कसे प्रॉब्लेम्स येतात, कधी कधी ते टॅकल केले जातात. तर त्या बऱ्याच गोष्टी मी पण आवडीने पाहत असते, कारण माझं कुंभ लग्न आहे. सो एक एअरी ह्याच्यामुळे मला पण ते आवडतं. सो मी ते पाहत असते, तर त्यावेळेस या गोष्टींचा संबंध येतो. म्हणजे मंगळ, तुम्ही बुध. राहता पण विमानाच्या जवळ ना विमानतळाजवळ राहता ना हो सर, हो सर. म्हणजे आमच्या म्हणजे सुदैवाने अशी माझं बेडरूम अशा ह्याच्यामध्ये आहे की तिथं दररोज मला असं आकाशाचं दर्शन होतं आणि आवडतं मला. जसं तुम्ही म्हटला की वृषभ राशीत आणि त्या ह्याच्यात हो, त्या पद्धतीने ते पाहायला मिळतं. वृषभेतले ग्रह आणि त्या गोष्टींचा पण संबंध येतो. तर ते पण इथे भेटतात. हा शुक्र जो आहे तो लक्झरी दाखवतो आणि हा शुक्र जो आहे तो व्ययस्थानातच आहे. जसं मी म्हटलं की लग्नेश व्ययात आणि व्ययश लग्नात आहे. व्ययश लग्नात असल्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी ही कंटिन्यूस त्यात रवियुक्त आहे. त्यामुळे धाडस पराक्रम तर झालंच, पण जबाबदारी पण खूप येते. हा चंद्र भयांश मध्ये आहे, सो सातत्याने ऑब्व्हियसली अंडर प्रेशर. म्हणजे फक्त या भयांशला मी पण तोच विचार केला की चंद्र भयांश मध्ये तर आणखीन त्याचा काय अर्थ घ्यायचा. सो कंटिन्युअस अंडर प्रेशर, वर्क अंडर प्रेशर असतो. सो डेफिनेटली इथं त्याच्यासाठी जे धाडस लागणार आहे की वर्क अंडर प्रेशर करत असताना तुमचा मंगळ आणि रवी खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे नवमांश की मंगळ वर्गोत्तमच आहे. सो बऱ्याचदा आपण वृषभेच्या मंगळाला इथे काही प्रॉब्लेम्स हे करतो, पण जे जागरण करावं लागणार आहे, मॅक्सिममवर काम करण्याची जी क्षमता असणार आहे, तो मात्र हा मंगळ इथे डेफिनेटली काम करेलच. सो इथे त्या पद्धतीने दिसते, नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा दिसते.
त्याच्यानंतर झोपेचा जो कारक आहे, तर इथं त्याच्यामध्ये विचार करताना जसं बुधाचा मागे तुम्ही संबंध सांगितला होता, त्याचबरोबर चंद्राचा देखील संबंध असतो. आणि हा चंद्र भयांश मध्ये आहे, शिवाय व्ययश लग्नात आहे. आणि हा जो चतुर्दश आहे तो पण लग्नात असतो. जातकाची झोप ही नेहमीच प्रॉब्लेम ह्याच्यात असणार आहे, कारण हे घेऊन मंगळच घे. येतो. म्हणजे मंगळाची लोक किंवा मंगळ लग्नात असलेल्या लोकांना झोप ही बाय डिफॉल्ट कमीच मिळते. सो इथे ते देखील प्रूव्ह होत आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की राहूचा जो संबंध आहे, राहूचा संबंधही येतो की एअर एव्हिएशनचा संबंध म्हटला तर राहू आणि चंद्र हे खूप महत्वाचे आहेत. आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण सर आपण पाहिलं तर निसर्ग कुंडलीच्या ह्याच्यामध्ये देखील इथे व्यय स्थानामध्ये मीन राशी आहे आणि मीन राशीमध्ये शुक्र आणि राहू आहे. आता शुक्र आणि हा राहू हे जातकाचं वृषभ लग्नच आहे. शिवाय शनी आणि राहू आहे मीनेमध्ये. तर मीनेमध्ये शनी राहू आहे, तो व्ययस्थानामध्ये निसर्ग कुंडलीप्रमाणे व्ययस्थान म्हणजे आपण इथे ह्याचंही फॉर्च्यून ट्रॅव्हल्सचं पण पाहतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि तिथं त्याच्याबरोबर असलेला राहू म्हणजे मीन राशी म्हणजे तसाही अवकाशाशी संबंध येतो आणि तिथे असलेला राहू सुद्धा. सो हे कॉम्बिनेशन तिथे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने चांगल्या पद्धतीने तिथे बोलतोय. आणि त्याचबरोबर रवी आणि शुक्र हे कृत्तिका नक्षत्रात आहे. सो कृत्तिका नक्षत्र हे अतिशय धाडसी नक्षत्र आहे. तिथं जर त्या व्यक्तीला धाडसच नसेल, कृत्तिकासारखे नक्षत्र जर नसेल, ती व्यक्ती कसं काम करेल? कारण शुक्रासारखा डेलिकेट ग्रह हा कृत्तिकेत असल्यामुळे इथे योग्य तोच रिझल्ट देईल. तो कृत्तिकेत नसता तर हा रिझल्ट आपल्याला कसा मिळणार आहे? त्याच्यानंतर चंद्र हा देखील राहूच्या नक्षत्रात आहे. सो हा एक म्हणजे भयांश तर आलाच आहे, पण चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूने देखील कुंडली या जातकाचा पायलट ह्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने बोलते. गेला आवाज. हॅलो, हा सर, हा येतो का आवाज? हा. बोला बोला सो बोला. हा, तर या सगळ्या ह्याच्याने जर विचार केला तर कुंडलीच्या मॅक्सिमम सगळ्या गोष्टी ह्या पायलटसाठी जे असलेले जे पूरक गोष्टी आहेत. आता चतुर्थ स्थान हे वाहन सुद्धा बघतो आपण आणि या चतुर्थात गुरु आलेला आहे. म्हणजे जातकाचं जे काही म्हणजे एक एअर म्हणजे हे पायलट म्हणजे ते पण ड्रायव्हिंग जे आहे पण लक्झरियस ड्रायव्हिंग असणार, कारण तो गुरु सिंह राशीत आहे. आता इथला जो न्यायाधीश आहे तो वेगळ्या पद्धतीने बोलेल, पण सिंह राशी म्हणजे लक्झरियस वाहन ही व्यक्ती ड्राईव्ह करेल, कारण रवी मंगळाबरोबर आहे. हा चतुर्देश रवी मंगळाबरोबर. असं ड्रायव्हिंग कशाचं? लक्झरियस वाहन की जे तिथं आपण एअरवेच्या ह्याच्याने विचार करतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलते जातक सेफ, जास्तीत जास्त सेफ राहील असं एक मला वाटतं, कारण गुरुची 5वी दृष्टी ही निसर्ग कुंडलीप्रमाणे असलेल्या धनुराशीवरच आहे. हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर झाला. त्याच्यानंतर गुरुची 7वी दृष्टी ही त्याच्या स्वतःच्या चंद्रावर, चंद्र राशीवर आणि एअरवेसाठी जो आपण विचार करतो कुंभ राशीवर पण आहे. आणि गुरुची 9वी दृष्टी ही जिथे लग्नेश म्हणजे त्याचा शुक्र जिथे आलेला आहे तर तिथे देखील आहे. म्हणजे जातक सेफ असेल. नॉट नेसेसरी की म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जो विचार करतो तिथे रिस्क आहे, पण सगळ्यांच्याच बाबतीत असंच काही घडेल असं नाहीये. त्यासाठी गुरु खूप महत्वाचा आहे. तर मला वाटतं या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना हे गुरुबळ सुद्धा भेटेल. थँक्यू सर. आता मी सांगतो तुम्हाला, एक तुम्ही मुद्दा विसरलात. तुम्ही हुशार आहात, काही वादच नाही त्याच्यामध्ये. सगळे ग्रह हा स्थिर सर, बोला. राशी आहेत बघा तुम्ही. हो सर, म्हणजे तो एक केंद्र जो आहे ना येस, तो खूप सगळा महत्वाचा आहे. तो येस स्थिर सर. आहे. आणि येस. जो काही काम करण्याचं अस्थिरता नाही, स्थिर येस, राशीतले ग्रह एक्झॅक्टली. जे असतात ना ते तुम्हाला लॉंग टर्म तुम्हाला कामाला येतात. लॉंग हो, टर्म. त्यांचं विजन पण खूप असं म्हणजे येस. लॉंग टर्म विजन असतं, असं शॉर्ट चंद्र विजन नसतं. नाही, चंद्र येस, आणि आणि स्थिर मध्ये आयुष्याचे हात घालायला. महत्वाचे खांब असतात हे हम्म. हे 4 तत्व म्हणजे. Yes. येस सर सर. म्हणून गुरु ते सर बोला बोला गुरु ना. आकाश तत्वाचा असल्यामुळे सुद्धा हे जास्तीत जास्त वेळांचा आकाशात हो, जातो होऊ असं आपण शकतं ना. म्हणू शकतो. येस येस येस. दृष्टी पण आहे ना. पत्रिका मॅडम ह्या अशाच आपल्याकडे लावल्या पाहिजे की ज्याच्याकडून तुम्हाला ज्ञान उत्तम मिळेल. नाहीतर तिथे हात तुटलाय, पाय तुटलाय, ही पत्रिका लावली ना तर तुम्ही काय शिकणार? हो ही सर, अभ्यासपूर्ण पत्रिका आहे ही त्याच्यामध्ये. खूप छान पत्रिका आहे. कवटेकर मॅडम, तुमचं काय मत आहे? तर मी ऐकतेय सगळे जे सांगतायत ते खरंच छान आहे पत्रिका. आणि मी ऐकते नुसते. हात तुटला, पाय तुटला नाही ऐकलं. नाही तसं नाही सर, खूप पहिल्यांदाच घेतलीये पायलटची पत्रिका आणि
तर अशाच पत्रिका घ्यायला पाहिजेत, नाहीतर काय ते तुम्ही म्हणालात तसं आर्थिकला पाहिजे तसल्या काही त्याला काही अर्थ नाहीये. हा, ते रोगी टोगी खरंच करून अर्थ तर नाही. काय त्याला हे नाही ना. हो ना, नाहीतर काय. त्याला आजार झालाय, तो कॅन्सर झालाय. ते परीक्षा घेणाऱ्यांना कधी हे समजणार आहे माहिती नाही. म्हणजे आता हो की नाही? कामवाली पत्रिका म्हणजे मला मोठं दुःख झालेलं आहे. हो ना. कामवालीची पत्रिका आणि ते काय काम पुराण आहे का? नाहीतर काय. हो ना. कोणी विषय कठीण दिला आहे काय सगळं. कळतच नाही. माहिती नाही. हो. सर कोरोनामध्ये सगळ्याच कामवाल्या होत्या. कुलकर्णी मॅडम, बघू आता परीक्षेमध्ये काय सगळ्यांनीच काय भांडी लिहितात घासली कंस. सर. भांडीत लादी सगळ्यांनीच केली सर. सर, काय आज मी बरं. माझ्या कामवालीची पत्रिका बघितली, इतकी चांगली आहे. सगळे सूक्ष्म चांगले. सर, माझ्या कामवालीचं माझ्यापेक्षा मोठं बंगला आहे सर. हो, मी वास्तुशांतीला गेले होते. माझ्यापेक्षा मोठं बंगला बांधलाय तिने सर. काय मग आता काय सांगणार कष्ट बोला. करतात, कष्ट असतात त्यांच्या नशिबात, नाही असं नाही, पण त्या पण कष्ट करून सगळं नेटाने सगळं उभं करतात सर. 2 मुलांना नाही, इंजिनियर विषय केलं, फार सगळं छान चुकीचा आहे. आहे. आता कोणाला बोललं की मी चुकीचं कामवाली निवड. आहे, दॅट इज हो. रॉंग. हो, कवठेकर खरंच आहे. मॅडम, मग कवठेकर हा मॅडम, मॅडम. मग तुमची हा जी बोला मॅडम. कामवाली आहे ना तिच्या मैत्रिणी असतील अशाच मोठ्या बंगलेवाल्या, त्यांच्या पत्रिका घ्या तुम्ही. तिच्या बहिणीचा पण मोठा बंगला आहे माहितीये का? इथे हा, लोणीमध्ये दोघींनी मोठे मोठे बंगले बांधलेत. काय सांगायचं? तेच तर म्हटलं. अशा आता बंगलेवाल्या आता कामवाल्यांची विषय संपला, आता वेगळा येईल ना विषय. हो, आता वेगळा येईल, पुढच्या या वर्षी वर्षी वेगळा विषय असणार आहे. वेगळा पुढच्या बदलेल वर्षी आता. वेगळा. हो ना. ते पण 18,000 म्हणजे काय असं शिकवतात आता? त्याच्यावरून अंदाज बांधणं चुकीचं आहे नाही का, की असे ग्रहस्थिती असेल, काही सांगता येत नाही. काय 18,000 वाला काय चालतं. करतात मग आता? काय माहिती. माहित नाही सर. ते पण गार झाल्यावर. हो, मग काय तर. सर, तुम्ही सुरू केल्यापासून तर कोणाचा सगळ्यांचा तो आवाजच बंद आहे ना. आता जाहिरात टाकली ती आपण बघा ना कशी बनवली. हो ना. मस्तच एकदम. पण त्या ह्यांनी फोन केला कुणाला होता. काही सगळ्यांचं तेच म्हटलं, सगळ्यांची तोंडच बंद झाली. सहस्त्रबुद्धे साहेबांनी फोन केला होता. ते म्हणाले ओनली हा, यू आर द किंग इन ऍस्ट्रॉलॉजी. खरंच आहे. सर, तुमचं मी हे बातमी खरं आहे सर, 100% खरं आहे. सर तुमचं मी मागे एक युट्यूब वरती व्हिडिओ बघत होते काल. त्याच्यामध्ये ते डॉक्टर ते म्हणाले की 1 मॅन युनिव्हर्सिटी आहे तुमची. ते मला अगदी आपले इतकं डॉक्टर पटलं माहितीये का सर. डॉक्टर डोळस डॉक्टर डोळस. हा, इतकं पटलं ना मला की खरंच आहे, खरं असं बोलले ते. 1 मॅन युनिव्हर्सिटी आहे म्हणजे सगळे विषय कुठला नाही असं नाही. अगदी बघा बरोबर आहे. आपण हो ना, अगदी खरंच मला इतकं पटलं ना ते मनाला. स्विचवर्ड आपण केलं आणि आकाशे. हो ना, सगळंच म्हणजे कुठलं तुम्हाला काही येत नाही असं नाहीच आहे सर. 1 ऑलराऊंडर मॅन आहे सर. युनिव्हर्सिटी, इतका परफेक्ट शब्द दिला त्यांनी तुम्हाला ना, म्हणजे हे दिली पदवी दिली म्हणायचं काय पदवी. तुमच्यासाठी ते हे वापरलं, छानच आहे एकदम. मॅडम कुंभेचा कुंभ राशी काय? आहे. देवेंद्र बोलतोय. हो ना. कुंभ राशीचा परिणाम. जातकाचं शिक्षण चालू होतं. 7व्या वर्षापासून पुढे गुरुची महादशा सुरू झालेली होती. गुरु हा आकाश तत्वाचा जो कारक आहे याच्या अंडर शिक्षण झालं आणि तो गुरु वाहन सौख्य स्थानात, मग मधुर मॅडमने उल्लेख केला होता की ज्यावेळेस चतुर्थ स्थानावरून विषय वाहन सौख्याचा आला होता त्यावेळेस लक्झरियस लाईफ अशा प्रकारचं वाहन, आणि तो लग्नेश चतुर्दश लग्नी गेलेला आहे, तो पण रवी, तो पण मंगळासारख्या चांगल्या मित्रग्रहासोबत. बुध मंगळ यांचा संबंध बघितला तर टेक्निकल आणि बौद्धिक ज्ञान, म्हणजे ते वाहन जे तेवढ्या प्रकारचं लक्झरियस आहे किंवा त्याच्या पुढे फॅसिलिटीज युक्त आहे, यांचा संबंध त्यात गुरुची महादशा असताना शिक्षण 23व्या वर्षापर्यंत हे जे काही शिक्षण पूर्ण झालं ते ज्ञान त्याचं सगळं त्या याच्याशी संबंधित झालं, अवकाशाशी. आणि पुढे जे कार्यक्षेत्र आहे ते दशम स्थानात जी त्या शनीची राशी आहे या दरम्यान त्याचं कार्यक्षेत्र आलं पुढे. म्हणजे सगळा संदर्भ पूर्णतः जुळून खूपच व्यवस्थित येतोय तो. काय म्हणजे आपल्या महादशांचा, त्याच्या ज्ञानाचा, शिक्षणाचा, वाहन सौख्याचा आणि कार्यक्षेत्राचा एकंदरीत पूर्णच ओव्हरऑल मॅच होत आहे खूप व्यवस्थित.
बरोबर आहे, म्हणूनच जातो. म्हणून जातो. आणि तो मॅमने एक विषय मांडला होता की नॉर्मल वाहनाचा ड्रायव्हर आणि विमानासारख्या हेवी फॅसिलिटीजने आधुनिक सज्जतेने युक्त असलेल्या याचं ड्रायव्हिंग खूप मोठा डिफरन्स आहे. हा खूप सुंदर मुद्दा समोर येतोय याच्यात विचार करण्यासारखा. खरंय, बरोबर. तिथे कसं आहे, पत्रिका वाचन करणं, त्यातले जे काही स्थिती आहे, त्याचे अंदाज आहेत, ते नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवले पाहिजेत. 12 घरावरून आपण 144 गोष्टी पाहू शकतो. असं आहे. आणि सर पण जीवनात ज्ञानाचा कस लागतो, कारण ज्ञान खूप म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं आणि प्रत्येक जुजबी ज्ञान घेऊन पण नाही चालणार याच्यात. जसं आता आपण म्हणता त्याप्रमाणे ह्याच्यातलं विमान किंवा वैमानिक किंवा पायलट या संदर्भातलं जे काही त्यांचे रूल्स आणि जे काही त्यांचा अभ्यास असतो तो झाला, आधुनिक येणारी शिक्षण पद्धती झाली, किंवा आता आरोग्य संदर्भातले नवनवीन येणारे रोग किंवा आजार पण झाले, किंवा इतर कुठल्याही अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्या संदर्भातल्या ज्योतिषाला तेवढं कालपरत्वे अपडेट राहणं गरजेचं आहे आता. खरंय. आपण म्हणतो त्याप्रमाणे खरंच अनुभवलंय ती गोष्ट की आता. थँक्यू. बर, आता आणखी शिंदे मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते. आवाज येत नाहीये का माझाच येत? हॅलो. हा, आता बोला. येतोय ना? हो. म्हटलं सरांनी आधी पत्रिकाच अशी वेगळी आणि छान आणली आहे पायलटची पहिल्यांदाच, आणि सगळ्यांनी विविध मुद्दे मांडलेत. आणि पोद्दार मॅडमने पण पूर्ण त्याचं विश्लेषण त्यांचं एक वेगळंच असते शैली बोलण्याची, ती पण छान सुंदर. त्या नेहमीच चांगल्या पत्रिकेचं विवेचन करतात. आणि आपल्या कुबल मॅडम, ह्या तिवाटणे मॅडम, तपस्वी मॅडम आणि कवटेकर मॅडम जे बोलल्या व्हिडिओ बघून त्या डोळस सरांबद्दल, तर आपले सर खरंच चालतं बोलतं विद्यापीठ आहे. जेव्हा ते एंजल शिकवतात तेव्हा ते एंजल असतात, नाडी शिकवतात तेव्हा ते ऋषितुल्य असतात. म्हणजे असा एकही विषय नाही जो वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी असो नाही तर वैदिक ऍस्ट्रॉलॉजी असो त्याच्यातलं त्यांना ज्ञान नाही असं कधीच नाहीये. आणि ते त्यांचं एक विजन आहे की ते आपल्यापर्यंत एक कण पोचवतात, काही ठेवत नाही हातचं राखून. आपलं ते भाग्य की आपल्याला सर लाभले. तर पत्रिकेचं तर विवेचन सगळे मुद्दे सर कव्हर झाले ते, त्यामुळे आता ते परत रिपीट करायचं म्हणजे हे होईल. पण खूप छान पत्रिका, आणि आम्ही सगळे ग्रेटफुल आहोत की सर तुमच्यासारखे आम्हाला शिकवणारे, म्हणजे ज्योतिष विषयावरती विविध विषय, एकही नाही असं एक पण टूल्स नाही की जे तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत, ज्याची नावही आम्हाला माहिती नव्हती आणखी दुसरा विषय प्रत्यक्षरित्या. तुम्ही आणखी दुसरा आपल्या पुढच्या वेळेला शिकाल ना, म्हणजे आपलं स्पिरिच्युअल संपलं की दुसरा विषय सुरू करेन, द ग्रेट. हो सर. इन आवर्स यू कॅन प्रेडिक्ट, इन आवर्स. खूप छान सर, वाट सर. बघतो आम्ही. खूप येस छान. येस मॅडम. सर काय म्हणाले व्यवस्थित ऐकायला सांगता का प्लीज? धन्यवाद सर, धन्यवाद. सर बोला. सर, मला एक थोडंसं निदर्शन आलं की आता पोद्दार मॅडमनी पण उल्लेख केला, चतुर्थ स्थानी गुरु आहे, वाहन सौख्य चांगल्या प्रतीचं आहे, वायू तत्वाशी निगडित आहे. तर D16 आपण वाहन सुखाचा विचार करतो, आणि योगायोगानं D16 मध्ये शुक्र, बुध आणि शनी वायू तत्वातच आहे. शुक्राचा आणि बुधाचा अनन्य योग झाला आहे. त्यामुळे जर वाहनांचे जे तुम्ही सांगितलं 8000 आवर्स त्यांचे जे आहेत फ्लाइंग आवर्स, त्याच्यामध्ये त्यांनी खूप यश मिळालं, आणि अतिशय कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतात ना सेफ सर्व्हिस किंवा सेफ त्यांनी आतापर्यंत यश मिळवलं त्यांच्या कार्यक्षेत्रात. तर त्यामुळं ते वायू तत्वाचा एवढा स्ट्रॉंग परिणाम दाखवला आहे त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे नैसर्गिक 4, 8, 12 आणि चंद्र आणि मंगळ सुद्धा D16 मध्ये लग्न स्थानी आहेत दोन्ही. म्हणजे मनाचा लग्न D1 मध्ये दाखवला वायू तत्वाशी, तसं तो लग्नात आला इथं चंद्र. आणि त्यामुळं काय झालं की त्यांना जे आतापर्यंत जे यश मिळालं, तर गुरु हा शुक्र लग्नेश, नंतर शनी त्यांचा लाभेश, तो पण कर्मेश आहे मूळ कुंडलीमध्ये, आणि बुध हा लग्नामध्ये, आणि तो बुध हा वायू तत्वाशी निगडीत ह्याच्यामध्ये आला D16 मध्ये. त्यामुळे त्यांना जी सर्व्हिस मिळाली किंवा त्यांचं जे शिक्षण झालं किंवा त्यांनी जे यश मिळालं
ते टोटली वायू तत्व एवढं स्ट्रॉंग आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. जरी मूळ पत्रिकेमध्ये स्थिर तत्वात सगळे जरी असले तरी त्यांचं कार्यक्षेत्रातलं एवढं दैदिप्यमान यश किंवा जे काय त्यांचं सक्सेस आहे ते ह्याच्यामुळं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे षोडश वर्गामध्ये 16 ज्या कुंडल्या आहेत त्यापैकी 11 कुंडल्यामध्ये लग्न स्थानी मंगळ आहे. त्यामुळे शूर आणि अतिशय ज्याला म्हणतात ना कार्यप्रमाण, ज्याला म्हणतात कायम ऍक्टिव्ह राहणारी व्यक्ती. आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यांना ते मंगळामुळे फिजिकल किंवा मेंटल किंवा स्ट्रेंथ सगळ्या ऊर्जा वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्या पत्रिकेचा जरी मूळ हा ग्रह मंगळ हा कारक नसला तरी तो लग्नस्थानी आणि षोडश वर्गामध्ये D16 मध्ये सुद्धा गुरुची दृष्टी चंद्र आणि मंगळावर आहे. त्यामुळे गुरु हा आणि मेन फॅक्टर गुरु, मंगळ आणि लग्न हे सगळेच चांगले ग्रह आहेत. आणि सूक्ष्मांशी कसे चांगले मिळाले. एक छोटासा मी विचार मांडायचा प्रयत्न केला. D16 मला ते जाणवलं सगळं वाईट होतं एवढं स्ट्रॉंग आहे. आणि मूळ कुंडलीचा दशमेश पण वाईट होतं, त्याचं कार्यक्षेत्र पण त्याच या मध्ये येते. तेवढं मला सांगायचं होतं की थँक्यू. तुमचा आवाज थोडासा कमी येतोय, तो वाढवा. हो येस सर. सर नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. आता सरांनी जे बोलले ते म्हणजे मलाही तोच पॉइंट थोडासा पुढे हे न्यायचा होता की जसं अग्नितत्व आणि वायुतत्व ह्या दोन तत्व इथे त्यांच्या महत्वपूर्ण स्थानाशी कनेक्ट आहेत. जसं लग्नेश शुक्र अग्नितत्वात आला आहे आणि धनस्थान आहे तर धनेश बुध आपण असंही वायुतत्वाशी कनेक्ट म्हणतो आणि त्याच्या राशी पण वायुतत्वाच्या. आणि पराक्रमेश चंद्र तो पण वायुतत्वात आलाय. आणि अर्थ त्रिकोण जे म्हणतो आपण त्याचं षष्ठेश पण शुक्र अग्नी, म्हणजे अग्नी डेअरिंग दिलं की पायलट होण्याचं बुद्धीचं तेज दिलं आणि वायुतत्व त्यांचं फील्ड पण वायुतत्वाशी कनेक्ट झालं असं वाटत आहे सर मला. आणि तुमच्याकडनं जे अष्टपैलू ज्ञान आम्हाला मिळत राहतं वेगवेगळ्या विषयांवरचं आणि इन डेप्थ, म्हणजे असं वरवरचं ऐकून कोणी सांगतंय तर त्याच्यामध्ये डेप्थ नसते. पण इथे तुम्हाला म्हणजे मॅथ्सही चांगलं जमतं, अवकाशाचंही ज्ञान आहे, मार्केटचंही ज्ञान आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडनं शिकायला मिळतात. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. कसं असतं की पायलटचा मी तुम्हाला आणखी एक अनुभव सांगतो की संपूर्ण पॅसेंजर खाली उतरल्यानंतर पायलटने उतरायचं असतं आणि त्याच्यानंतर रिपोर्टिंग करायचं असतं की सगळे पॅसेंजर सुखरूप लँडिंग झालेले आहेत. ही एक जबाबदारी असते आणि ती ह्या कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण रिस्पॉन्सिबिलिटी एवढ्या असतात ना की पॅसेंजरला कुठली दुखापत झाली नाही पाहिजे. सगळी त्याची केअर टेकर जो असतो तो पायलट असतो. त्या ठिकाणी कॅप्टनच्या हाताखाली जो काही स्टाफ असतो तो सुद्धा तिथे तुम्हाला कधीही तुम्ही जर तक्रार केली तर त्या स्टाफवरती ॲक्शन होते. बरेचसे रूल्स आहेत. एअरलाईन्समध्ये रूल्स भरपूर आहेत. तुम्ही काउंटरला हे करू शकता. आता जसं की तुम्हाला सांगतो एक बांगलादेशची एक विमान कंपनी आहे, म्हणजे लॉंग बॅक इन 1980 ते पायलट बघितले ना की टेम्पो ड्रायव्हर सारखे आहेत. विमान एअरलाईन एकदम, म्हणजे तिथे कधी कोण जातच नाही, नो गॅरंटी, असा प्रॉब्लेम. हा म्हणून एअरलाईन्समध्ये जसं एअरफ्लोटमध्ये पण जास्ती लोकांचा क्राऊड नसतो. जास्तीत जास्त जगातली एअरलाईन जी आहे तर ती एक तर ब्रिटिश एअरवेज सेफ्टी आहे, लुफ्तान्सा आहे आणि कॅथे पॅसिफिक नावाची एक एअरलाईन्स आहे, ती हाँगकाँग बेस आहे आणि तिचा रूट जो आहे ना ती बॉम्बेला रूट करत नाही. तर तिचा रूट जो आहे तो जगभरामध्ये अतिशय म्हणजे लक्झरियस एअरलाईन्स आहे कॅथे पॅसिफिक. आणि ते पॅसिफिकमध्ये जास्ती फ्लाईंग करतात. टोकियो, सिडनी आणि मेलबर्न, ब्रिस्बेन असंच त्यांचं हे आहे. पण रिच एअरलाईन्स आहे आणि हाँगकाँग बेस स्वेअर ग्रुप आहे, तो प्रायव्हेट एअरलाईन्स आहे. सर बोला. या पत्रिकेत असं लक्षात आलं की शनीची दृष्टी दोन्ही मार्केश, चतुर्थेश, पंचमेश, व्ययेश, लग्नावर ह्या सगळ्यांवर कंट्रोल बाय शनी आहे. तर ते म्हणजे पूर्ण पत्रिकेवरच कंट्रोल शनीचा आहे. बरोबर आहे. कंट्रोल सगळ्या गोष्टीमध्ये कंट्रोल तर पाहिजेच, नाही तर मनुष्य वाह्यात जातो नाही का. कधी कधी आपण म्हणतो की शनीच्या याच्यामध्ये कंट्रोलमध्ये जर मनुष्य नसेल तर तो न्यायाच्या कंट्रोलमध्ये आहे ना, अखत्यारीत होतो.
म्हणजे तो हा हा आउट ऑफ द वे जाऊन वागू शकत नाही. बघा कसं आहे, रिस्ट्रिक्शन्स एवढी आहेत ना मॅडम, की हा जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत तुमची हेल्थ सांभाळायची असते, तुमचं वजन सांभाळायचं असतं, हा तुमचं हा हास्य सांभाळायचं असतं. पायलट तुम्ही एवढा प्रवास केला आहे तर तुम्हाला पायलट कसे असतात, ऑलवेज लाफिंग, ऑलवेज, त्याला आपण म्हणतो कधी त्यांच्या चेहऱ्यावरती राग नाही आणि स्माईल हे असतं त्यांचं. तसं स्माइलिंग सगळं फेस. तो येस स्माइलिंग असतं नेहमी. आणि 98% पायलट यांच्या चेहऱ्यावरती मिशी असतेच असते आणि तो तुळेचा भाग आहे. 98%. ब्रिटिश असले तरी सुद्धा, रशियन असले तरी सुद्धा असं आहे. सर बोला. आता तुम्ही मिशीबद्दल बोलला असं आलं ते म्हणजे ऑब्झर्वेशन ते आहे आणि राशी वाईज पण तुम्ही सांगितलं. सर ह्यांना सिडनी टू पॅरिस हा रूट नेहमी भेटला, तर त्याच्यावर एक मला असं वाटलं की कुंभ राशीचा जेव्हा संबंध येतो तर तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एस नाव हे त्यांना हो पॉझिटिव्ह हो ठरतंच हो ठरतं आणि एस नावाच्या व्यक्ती बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या पॉझिटिव्ह अँगलने ठरतात. त्याचबरोबर प नाव देखील त्यांना युजफुल ठरणार, कारण प पण हे त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह फॅक्टर राहतो. येस एस येस आणि प आणि त्याप्रमाणे एक जस्ट लॉजिक लावलं की सिडनी टू पॅरिस हा रूट त्यांच्यासाठी का पॉझिटिव्ह ठरला असेल. त्याचबरोबर एक न्यूमरोलॉजी प्रमाणे पण एक लॉजिक असं मी लावलं की त्यांची बर्थ डेट जी आहे ती 22 मीन्स चंद्र, चंद्राचा हो पुन्हा ह्याच्याशी संबंध आला. त्याच्यानंतर त्यांच्या बर्थडेची टोटल केली 20 + 5 + 1968, सो तो म्हणजे 4 आला. 4 म्हणजे राहूचा संबंध आला, त्याचाही पुन्हा ह्याच्याशी संबंध येतो पाहिल्यासाठी. आणि 1968 म्हणजे 6 म्हणजे पुन्हा लक्झरी, लक्झरियस म्हणजे अर्थात रिस्क आहे पण लक्झरी पण खूप आहे. सो या तिन्ही नंबर वाईज देखील त्यांच्यासाठी हे पॉझिटिव्हच ठरलं सर. खरं आहे. कसं आहे, जेव्हा आपण लॉंग रूटला ट्रॅव्हल करतो ना मॅडम, त्याचा आनंद फार Yes. वेगळा आहे. जसं हो. आय ट्रॅव्हल लॉट, म्हणजे मी 7 टाइम झोन ट्रॅव्हल केलेला आहे, टोकियो टू मॉस्को 7 टाइम झोन. अरे बापरे. येस. 7 वेळा सूर्य पाहिलाय उगवताना. हो म्हणजे आपण इथून असं जमिनीवरनं सूर्योदय आणि ते पाहणं आणि तिथून सर खूपच सुंदर दिसतं, म्हणजे मला पण सेवन पाहायला भेटला तो. बरोबर. 7 टाइम झोन आहे, 7 टाइम झोन. मस्त. आय ट्रॅव्हल फ्रॉम टोकियो टू मॉस्को, देर आर 7 टाइम झोन आणि 21 तासाची फ्लाईट होती. अच्छा. असं आहे कम्प्लिटली, ज्याला आपण सूर्योदय आणि सूर्यास्त असं आहे. आय हो. एन्जॉय लॉट इन फ्लाईंग, भरपूर नशीब आहे. सर ऑस्ट्रोलॉजी मध्ये सुद्धा जे गव्हर्नमेंटच्या रिलेटेडचे जे अवॉर्ड्स असतात तर ते असतीलच ना हो आहेत ना. सर? मग आम्हाला असं आता सर्वांना असं वाटतं सर की जे लोक म्हणतात ते तुम्हाला की म्हणजे नाही का सिंगल हँड युनिव्हर्सिटी आहे, तर ते तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे आम्ही नाही, आम्ही मला सगळे त्या काही बाबतीत इंटरेस्ट बोलू नाही, तुमच्यासाठी. मला काही इंटरेस्ट नाही. गव्हर्नमेंट अवॉर्डेड नाही आहे. ॲस्ट्रॉलॉजी इज नॉट व्हॅलिड इन युनिव्हर्सिटी. अच्छा. आपली युनिव्हर्सिटी ना सर, अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल हो अकॅडमी. ना. युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटी इज नॉट परमिटेड. हा नाही, युनिव्हर्सिटीत नाही, पण ठीक आहे, काय सर त्याला काही महत्व नाही मॅडम. सर अवॉर्ड सर वगैरे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात हे विषय, तर मग आता नाही, असायला ते पाहिजे ना? व्हॅलिड युनिव्हर्सिटी नाही आहे. नाही. ओके. तिथे ती ऑर्गनाइज युनिव्हर्सिटी आहे. ती रिअल स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी नाही आहे. ती ओके. ऑर्गनाइज आहे, व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आहे. ओके. तर बोलू व्हर्च्युअल. मी. हां बोला ना. सर, आजच्या पत्रिकेतनं इतकं सुंदर ज्ञान मिळालं, म्हणजे खरं सांगायचं तर मला पण शिकताना खूप आनंद मिळाला की तुमचे इतके क्लास करून करून मला पण बरोबर लक्षात यायला लागलंय असं वाटतंय. हा, पण मला तुमच्याबद्दल एक गोष्ट म्हणावीशी वाटते की काहीतरी तुमच्यावर परमेश्वरी एक वेगळा वरदहस्त आहे की जो आम्हाला आनंद देतोय आणि ज्ञान देतोय. म्हणजे मला मनापासून ह्या गोष्टीचा आनंद वाटतो. मी सगळ्यांना सांगते, मला कोणी फोन करायचा नाही, मी कोणाकडे आता येणार नाही. म्हणजे ही शिकण्याची ओढ अतिशय वाटते, कारण तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे.
म्हणजे मला राहून राहून आश्चर्य वाटतं की आधी स्वतःच आणि सगळ्या फील्डमध्ये, म्हणजे असं नाही की फक्त ऍस्ट्रॉलॉजीचं, मॅडम कुठलाही पत्रिका काढा. हा, बोला 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 मॅडम बोला. हा. तुम्ही त्याच्यावर सांगू शकता आणि किती परफेक्ट सांगता. म्हणजे मला कुठलंच अतिशय डीप नॉलेज आहे असं मी कधीच म्हणणार नाही, पण वेगवेगळ्या फील्डमधली माणसं माझ्या घरात आहेत आणि त्यामुळे ते कानावर पडत राहतं. तेव्हा मला अतिशय धन्य वाटतं की बापरे काय हे सर ग्रेट आहेत, खरोखर ग्रेट. माझ्याकडे शब्दच नाहीयेत तुमच्याबद्दल व्यक्त करायला. तरी पण मी आता व्यक्त होते कारण मला खूप आनंद मिळतो हे शिकताना आणि खरंच छान ज्ञान मिळतं. फक्त सगळ्यांचं ऐकत असल्यामुळे मी माझं सांगत नाही, कारण माझ्या मनातले विचार ऐकायला मिळतात मला, म्हणून बोललं जात नाही. पण खरंच तुम्हाला म्हणजे काय साष्टांग नमस्कार अक्षरशः. नाही, नमस्कार नका देऊ, तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही ग्रेट आहात. नाही नाही, ग्रेट नाही. म्हणजे हे सगळं ऐकताना मला खूप वेळा वाटतं की आपलं आयुष्य किती छोटं असतं. त्याच्यात आधी आपण शैक्षणिक ज्ञान घेत असतो, कॉलेजचं ज्ञान घेत असतो आणि हे करत असताना सरांनी एवढी प्रत्येक गोष्टीवर मिळवलेली मास्टरी आहे. म्हणजे आता कोणीतरी म्हटलं की अष्टक वर्ग आहे, ऋषी, खरोखरी म्हणजे मला क्लास अटेंड करायला लागल्यापासून हे वाटत होतं, पण मी आज आता म्हटलं नाही, आपण 4 वाक्य बोलायची. खरंच धन्यवाद म्हणजे मॅडम. सॅल्यूट आहे तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. सर, नागपूरला येस. कालिदास मध्ये तर ज्योतिष शिकवतात, वेदांग ज्योतिष म्हणून. हो बरोबर आहे मॅडम, पण ती युनिव्हर्सिटी पर्सनल आहे. पर्सनल आहे आणि ती त्याच्यामध्ये ती गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. तर ज्योतिषशास्त्री परीक्षेसाठी सुद्धा महाराष्ट्र ज्योतिष परिषद, इट कम्स अंडर चॅरिटी कमिशनर. अच्छा. ओके ओके. मला पण तेच आमच्या वाटलं इथे म्हणजे कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, मला असं वाटलं ते. हो तेच तेच नाही, तेच आहे. ते तेच आहे बघा. नागपूरचं, म्हणजे रामटेकला गेलाय ते आता. पण हा या इथे जे ज्योतिष शिकवलं जातं ना, त्याच्यात ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला फक्त ही अशी अशी ग्रहस्थिती आहे, त्याचं फलित काय ते नाही शिकवत. नाही शिकवत. फलित नाही शिकवलं जात. मॅडम खाली- कुठेच नाही. त्यांचं जे लायसन्स आहे ना, ते संस्कृत युनिव्हर्सिटीचं आहे. हो हो नाही बरोबर मॅडम, बरोबर. असं हा. कुठे शिकवतो जसं सर शिकवतात. कारण मी तर 1 आठवडा झाला सरांच्या संपर्कात आले. म्हणजे मी स्वतःला फार हे समजते की मी फार लेट आले तुमच्या सगळ्यांचं ज्ञान बघितल्यानंतर. पण हे सगळेजण नुसतं हे शिकवतात, हा ग्रहाचं हे, ते ग्रहाचं हे, पुस्तकं हो तशीच हो आहेत. हो नाही युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा, म्हणजे मी इथून युनिव्हर्सिटी बेदामध्ये. मधनं फक्त डिग्र्या मिळतात. मी माझं पण हा. एम.ए. ज्योतिष झालंय त्याच्यामध्ये. तर ते तुम्ही नागपूरहून केलंय मॅथ, का कालिदास मधून? हो हो हो, कविकुलगुरू अच्छा अच्छा अच्छा. संस्कृत. हा हा म्हणजे हा. 15 वर्ष आधी केलंय मी ते. अच्छा अच्छा अच्छा. हो, 2000. कारण इथे फलित नाही शिकवलं जात. सर सांगतात तसं तर कुठल्याच युनिव्हर्सिटीत नाही नाही. नाही नाही, ते आपल्याला गुरूंकडनं शिकायला लागतं. अगदी अगदी 100% डिग्री बरोबर आहे. फक्त नावाला पाहिजे की हा माझं एम.ए. झालंय. बाकी सगळं असे जे गिरवाल सरांकडनं मी शिकले, आता सरांकडनं शिकते आहे. हा तर हा, असंच आपल्याला गुरूंकडनं शिकत राहायला लागतं. आणि अगदी बरोबर. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला असे गुरु लाभत राहणं हे आपलं भाग्य बस आहे. बस बस, तो आपण पैसा भाग्यवान आहोत. हो हो. किती घ्या तुम्ही, लुटून घेऊन या, नाही देतायत असं आहे. जो बसलेला आहे ते. बरं, आता वेळ झालेली आहे. तर आता प्रश्न कोणाला विचारायचे असेल तर विचारा. आणखी नंतर आता समारोप करतील, कारण अभिप्रायासाठी भरपूर वेळ जातो. सर मी विचारू? हा बोला ना. सर आपण जेव्हा हे ग्रहांचं कारकत्व आणि त्यांच्या चार्टमध्ये जे काही स्थानपरत्वे कारकत्व आहे तो फलित करत असतो, त्यावेळेस त्या काही ग्रहांचं जे अनिष्ट फळ असतं किंवा त्या स्थानाप्रमाणे त्यांचे योग जे असतात ते त्यांना प्रतिसाद मिळत नसतो. तर ह्याच्यामध्ये ते फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही आवाज उपाय सुचवायचे असतात. आवाज. हॅलो, हा बोला. ते उपाय आपल्याला कशा प्रकारे आपण हे करू शकतो की ते अनिष्ट फळ किंवा जे प्रतिसाद मिळत नाही त्या ग्रहाच्या कार्यकत्वाचा, तर ते वाढवण्यासाठी आपल्याला काय पर्याय असतो का त्याचा? बघा, असं आहे ज्योतिषमध्ये उपायाचं एक साहित्य आणि विषय वेगळा आहे.
तर उपाय हा जे ते वैज्ञानिक उपाय असणं गरजेचे आहेत. वैज्ञानिक उपाय म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला ते लागू पडले पाहिजे. नंबर 1, आपलं जे काही दैवीशास्त्र आहे तो एक अच्छा. अंग आहे ते दैवीशास्त्राचं. तर त्याच्यातली उपासना हा एक पार्ट आहे. तुम्हाला तुमचं सवया बदली कराव्या लागतात, हा पण एक उपाय आहे. दुसरी गोष्ट की आराधना उपासना हा सुद्धा एक उपाय आहे. पण फक्त त्या ठिकाणी तुम्ही हे करा ते करा तर त्याच्याबद्दलचा माझा काही विश्वास नाही आहे. पण तरीसुद्धा नामस्मरण आणि दैवी उपासना याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला ती उपयोगात येते. तुमचा मार्ग चेंज होतो. आलेली संकटं तिथेच थांबतात, ती आपल्यापर्यंत पोचत नाहीत. येणारी संकटं किंवा आलेली संकटं त्यांचं तिथेच होल्ड होतो. आणि म्हणून मी कालच्या याच्यामध्ये केतू शिकवला होता. तर केतूच्या बाबतीमध्ये जर तुम्ही उपासना केली आणि जर केतू तुम्ही बलवान केला तर तुमच्या भानगडीत कोण पडत नाही, एवढं लक्षात घ्या. अच्छा. हा, कारण एकदा कसं असतं की सापाचा विळखा जर एखाद्या गोष्टीला पडला, केतू म्हणजे टेल आहे, राहू म्हणजे ओके. हेड आहे. हो. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगतो आता की आपल्याला आता बरेचसे लोक जे आहेत आता उपस्थित आहेत तर त्या लोकांना कळावं. तर राहू आणि केतू ही जी संज्ञा आहे, तर चंद्र, पृथ्वी आणि त्याच्यामधली जी कक्षा आहे तर ते रेट्रोगेट का होतात, का रेट्रोगेट का चालतात, तर त्या ठिकाणी राहूचं जे काही आगमन आहे ते पश्चिमेकडून आहे आणि सूर्याचं आगमन इत्यादी ग्रहाचं आगमन जे आहे ते पूर्वेकडून आहे. तर एखादा ग्रह जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेला जातो आणि पश्चिमेकडून पूर्वेला जातो, राहू पश्चिमेकडून पूर्वेला जातो, त्याला ते एकमेकाशी टकराव करतात. म्हणजे त्यावेळेला फलितामध्ये बिघाड होतो. आणि अशा वेळेला राहू हा सतत तिथून त्याची जी काही वक्री चाल आहे म्हणजे रेट्रोगेट ही कायमच आहे. कारण त्याची जी भूमिका आहे आकाशामध्ये ती न दिसता सुद्धा त्याचं जे भ्रमण आहे ते पश्चिमेकडून पूर्वेला जातो आणि मग पूर्वेचा जो ग्रह आहे तो त्या ठिकाणी तिथे अडकतो. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही पहा, रोजच्या रोज एखादा ग्रह तरी सुद्धा त्या ठिकाणी राहूच्या क्लचमध्ये अकॉर्डिंग टू झोडियाक हा येणार. अच्छा. आताच राहूचं भ्रमण कुंभ राशीमध्ये आहे. आता रवी कुंभ राशीमध्ये येईल तेव्हा राहूची युती होईल, नाही का, म्हणजे तो क्लचमध्ये येणार, हे ठरलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी सिंह राशीमध्ये केतू आहे. पण जोपर्यंत सिंह राशीमध्ये कोण ग्रह जवळ येत नाही मग तो चंद्र येऊ शकतो. तर चंद्र आणि रवी याच्या सोबत चालणारे जे इत्यादी ग्रह आहेत ते ग्रह राहूच्या क्लचमध्ये येतात. त्यावेळेला तो एक प्रकारचा योग तयार होतो आणि तिथे इट इज कंट्रोल बाय नॉर्थ नोड और साऊथ नोड. ओके. म्हणजे जो कुंडलीमध्ये आपल्याला वाईट फलादेश मिळतो कालांतराने, तो फलादेश आपल्याला निवारण करण्याकरता राहू आणि केतू यांचं पूजन करणं म्हणजे त्यांना संतुष्ट करणं. आता त्या ठिकाणी आपण बघितलं तर काही बऱ्याच वेळेला हलक्या याच्यातले जे लोक असतात त्यांची सेवा करणं आणि त्या सेवेमधून तुम्हाला राहूचं दुःख निवारण करता येणं हे ठरलेलं आहे. तर राहू त्यांचा वाली आहे, ओके, श्रीमंताचा वाली नाही आहे. श्रीमंतीला नष्ट करणारा आहे आणि गरीबाला वरती आणणार आहे, असं आहे. म्हणून तिथे राहूकेतूचे जे ट्रान्झिस्ट आहे तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये असं दिलेलं नाही की राहूची जी चाल आहे ती पश्चिमेकडून आहे आणि इत्यादी सगळे ग्रह जे आहेत ते पूर्वेकडून येतात. मग त्याच्यामध्ये काय असं सांगितलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये की एखादा राहू हा वक्री आहे तर डेफिनेट आहे, त्यात काही वाद नाही. पण एखादा वक्री ग्रह जर राहूच्या क्लचमध्ये आला तर त्यांचं जे रेषांतर आहे ते सिमिलर असतं. अच्छा. त्याची वाटचाल सिमिलर असते. पॉइंट टू बी नोटेड हा, फार महत्वाचा मुद्दा सांगितलाय तुम्हाला. एखादा वक्री ग्रह जर राहूच्या क्लचमध्ये आला आणि युतीत असेल तर दोघही वक्री ग्रह ते एकमेकाच्या समोरच्या मार्गी ग्रहाला भिडतात, संघर्ष करतात, इन शॉर्ट. ओके. हा, म्हणून मंगळ वक्री असता जर तो राहूच्या युतीत असेल आणि तो जर राहू सोबत चालत असेल तर समोरच्या ग्रहाला त्रास होणार होणार होणार. म्हणून कुंडली पाहताना डिटेल्स तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे.
दिस इज येस. टू बी नोटेड. पोद्दार मॅडम, फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे सध्या गुरु आणि राहूचं तसं गुरु वक्री आहे आणि राहू पण नवपंचम योगामध्ये आहेत ना. दे आर नॉट टुगेदर. नाही. अच्छा अच्छा अच्छा. इफ दे आर टुगेदर बोथ आर रनिंग इन वक्री रेट्रोगेट. हो. ओके. एका स्थानामध्ये. अच्छा अच्छा. हा, एका राशी एका जोड्यामध्ये वन ओके. जोड्या आलं वन जोड्या दे आर आलं. टुगेदर अँड बोथ आर द रेट्रोगेट. तर त्यावेळेला समोरच्या भूमिका तुम्हाला अतिशय वेगळ्या मिळतील. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 1962 8 फेब्रुवारीच्या दरम्यान अष्टग्रही झाली होती आकाशामध्ये. आज आपल्याकडे पंचग्रही आहे. त्याच्यामध्ये प्लुटो वेगळा काढलेला आहे, पण मकर राशीमध्ये रवी आहे, चंद्र आहे. ती अमावस्या मकर राशीमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये शुक्र सुद्धा आहे, बुध सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे. तर अशा वेळेला जर एखादा वक्री ग्रह त्याच्यामध्ये आला, आता चंद्र कुंभेत जाणार म्हणजे तो वक्री ग्रह सोबत जाणार. अच्छा. कळलं? आणि तो द्वितीय तृतीयेला राहूच्या सोबत असेल. मग त्यावेळेला तुम्ही फलादेश देताना ही काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी एखादी व्यक्ती अतिशय दुःखी आली, मग तुम्ही एखाद्या नक्षलवादी प्रांतामध्ये गेलात आणि तिथे ती व्यक्ती अशी का वागते, तर त्याला ही पत्रिका तुम्हाला आढळेल की हे 2 प्लॅनेट एकाच वेळेला वक्री आहेत आणि ते राहू सोबत आहेत. तो समजायचं गेलं. अच्छा. हा, म्हणून शनी राहूची युती जेव्हा होते त्यावेळेला दोन्ही ग्रह वक्री असताना जर झालं तर हेड ऑन ऍक्सिडेंट आहे, ठरलेलं आहे. ते इत्यादी ग्रहांना डेमॉलिश करून टाकतात. अच्छा. हा टेक्निकल मुद्दा आहे. येस. सायंटिफिक, दिस इज कॉल्ड टेक्निकल अनालिसिस. येस. हा, आणि तुमच्यासारखे आता विद्वान आहेत तर निश्चितच याचा उपयोग तुम्हाला 100% उपयोग होईल, 100%. नक्कीच. येस सर, गोचरीने तुम्ही जे म्हटलात म्हणजे असंही जेव्हा वक्री ग्रह एखादा असेल आणि तेव्हा राहू त्याच्यासोबत येतो आणि समोरच्या ग्रहाला तो काय त्रास देतो सर, हे पाहिलेलं आहे सर मी. गोचरीने हे झाल्यानंतर अतिशय त्रासदायक, म्हणजे अतिशय त्रासदायक पिरियड असतो तो, अतिशय त्रासदायक. म्हणून काय आहे की कधी कधी पत्रिका आपण जेव्हा पाहतो तर आपल्याला सर्व गोष्टीची नोंद ठेवणं गरजेचं आहे. सर्व गोष्टींची सर्व गोष्टींची नोंद ठेवणं गरजेचं आहे. नुसतं हात तुटलाय, पाय तुटलाय, हे झाले ते झाले फालतू गोष्टी करून तुम्हाला ज्योतिष येणार नाही. नाही, खरं सांगतो. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. अदरवाइज यू विल बी फेल इन ॲस्ट्रॉलॉजी. यू नेव्हर आन्सर. इफ यू आर गोइंग टू आन्सर यू विल बी फेल. गाळलेले शब्द भरात जेव्हा आपण भरतो ते फुल्ली असेल, असं आहे. म्हणून त्यामुळे सर कधी कधी सर राहू सोबत म्हणजे राहू वक्रीच असतो, मग राहू सोबत एखादा ग्रह तोही वक्री असेल तर त्याच्या संपर्कात असणारा दुसरा ग्रह पण सफर ठरेल असं म्हणतोय. तो सिमिलर तसाच परिस्थितीमध्ये असतो. आणि जेव्हा त्यांची युती एकाच राशीमध्ये होते, उदाहरणार्थ मॅडम आता शनी राहूची युती झाली होती, कळलं का, मीन राशीमध्ये. तर मीन राशीमध्ये शनी राहूची युती जी आहे ही आता तुमच्या समोर आता जी पत्रिका आहे 1968 साली, त्याच्यानंतर 2024 साली शनी राहूची युती ही पुन्हा मीन राशीमध्ये झाली. हा एक फक्त अपवाद आहे, नाहीतर 200 वर्ष युती होत नाही. 1968 अँड 2024 ऑन बिफोर 34 दिवसासाठी युती होती ती, 42 दिवसासाठी मीन राशीमध्ये. शनीचं आगमन आणि राहूचं आगमन निर्गमन ह्याच्यामध्ये ती युती झाली होती. म्हणजे हे सगळे टेक्निकल अनालिसिस जर तुमच्याकडे नसेल तर आपण टीव्ही पण पाहू शकत नाही, आपण मोबाईल नाही वापरू शकत. दिस आर ऑल टेक्निकल. बरोबर. कळलं का कुमार साहेब? हो. वैभव, खूप छान मुद्दा सर सांगितला तुम्ही. हा, धन्यवाद सर. आत्ताचा छान. नाही, ज्योतिष हे असंच शिकायला पाहिजे. नाहीतर तुम्ही काय रामागडी टाईप ज्योतिष शिकला त्याला काय अर्थ आहे का? भांडी घासणारी बाई फालतू. बिलकुल. काय विषय आणलाय शास्त्री परीक्षेला बेअक्कल. कवटेकर मॅडम, तुमचं काय मत आहे? हो ना सर, काय
आणलाय आता त्यांनी, तेच मी म्हटलं या लोकांना कधी समजणार आहे माहिती नाही. हे कधी समजणार नाही, हे तुम्हाला समजावून सांगणार पण नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज हा विषय आपण जे शिकलो, परमेश्वराची कृपा आहे, तो माझ्या हो मुखातून ना सर, निघाला. खरंच आहे. त्याच्यामुळे काही येस नाही. सर. कुबल मॅडम जरा प्लीज मला आज हे डिटेल्स सांगता का? कारण मी प्रवासात होते त्यामुळे मला लिहून घेता नाही आलं जन्मतारीख 20 मे जन्म. 68 मॅडम, सांगते. 20 मे हा हो 68, सर. हा हा सकाळी काळी 5:59 विशाखापट्टणम. आंध्र प्रदेश. हो हो लिहिलं. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. आणि सर तुम्ही उद्या परवा कधी क्लास घ्याल ना, तेव्हा ते तुम्ही ते राहू काल कसा काढायचा ह्याचं लिहिलं होतं ना सर. पाठवलंय मी. पाठवलं, पण ते जरा नीट मला फक्त म्हणजे 8वा भाग तो राहू काल असतो असं सांगितलं तुम्ही. म्हणजे ते सगळं मी वाचलं, नाही पण मला नाही, नीट समजलं नाही सर. तो पूर्ण परत परत वाचा तुम्ही, परत परत वाचा. बरोबर, पण नाही समजलं तर तुम्ही पुढच्या वेळेला सांगाल का सर प्लीज? ठीक आहे, सांगतो. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मॅडम, राहू काळ हा जो भाग आहे हा साऊथ इंडियामधला आहे. हो मला नाही असं ते सांगा, बरोबर आहे. आणि तो आर्टिफिशियल आहे. हा मला सांगा, तुम्ही आता अमेरिकेला चाललात आणि विमानाचा राहू काळ लागला, काय नाही कराल ते तुम्ही? तर काय तर राहू तसं काळात नाही. असू दे काही असू दे, तर ते तर जायलाच पाहिजे. नाही, मग ते तसं होत फ्लाईटची नाही. वेळ आता तुम्ही काय तिकीट कॅन्सल करणार का? नाही नाही करणार. नाही ते नाही, पण काय माहितीये माहिती का, की असलेलं हा चांगलं सर, एवढंच, हा बाकी काही नाही. एक ऑप्शनल प्रोसेस आहे. आता मी तर बाबा कधी अख्ख्या आयुष्यात राहू काळ काय, आणखी कुठला काळ काय, आम्ही निर्धास्त लोक आहोत, पाळलाच नाही कधी. बिनधास्त लोक आहोत, निर्धास्त बिनधास्त असे लोक आहोत. आम्ही बिनधास्त. कधी हे फॉलो केलंच नाही काय. आम्हाला फक्त माहिती आहे की किती वाजल्यात आणि कुठे जायचं आहे. हो That's it. सर, फक्त माहिती असावं म्हणून विचारलं मी, बाकी काही हो नाही. ठीक आहे, हरकत नाही. आय विल हा गाईड यू, नो प्रॉब्लेम. हा पण सर, त्या ठिकाणी मी मी तुम्हाला वाचते परत एकदा वाचून बघते सर. रिपीट करा. मी पाठवली ती हो पोस्ट. सर, हो हो हो, पाठवली, वाचली मी. सर हे कुठल्या हे चालेल सर. ज्योतिषशास्त्री ग्रुपला नाही आलंय ते? मी पाठवतो तुम्हाला. प्लीज सर, थँक्यू सर. पाठवेन, सगळ्या ग्रुपला पाठवेन मी, नो येस. प्रॉब्लेम. मला कुठली पोस्ट करायला आवडते. मी कधी कंजूसी करत नाही त्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही हुशार व्हावं ही इच्छा आहे. आणि सर ते तुमच्यासारखे नक्षत्रांचं पण आपण पाठवतो होतं, तर ते हो आधीच्या नक्षत्रांचं पण नाही मिळालेलं आहे. पहिले नाही, 13 ते जे आता आहेत. कुबल मॅडम शिकवत आहेत ना, तर ती सगळी अच्छा. नक्षत्र जी आहेत ती तुम्हाला त्या पूर्णपणे हे करणार, आणि मग ती पोस्ट टाकणार नक्कीच. त्या धन्यवाद. ग्रुप. येस, शुअर. सो नाईस. बरं, आता बराच वेळ झालेला आहे. बोलता बोलता किती वेळ जातो कळत नाही. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, आणि असेच परत या. हां, कुबल मॅडम समारोप करा. वेळ आता झालाच ना सर, वेळ झाला. बरं करते 1 मिनिटात. करा, सर करा. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. अतिशय उत्तम उत्तम उत्तम, एकदम खूपच सुंदर. हे पायलटचं आम्ही वाटच बघत होतो सर. तर खूप छान पत्रिका, आणि सगळे जण अगदी उत्स्फूर्तपणे. अरे लैंग्वेज पैटर्न तारे वही है, तारे सर, तुमचा माईक वो बंद सिंपल कर है लेकिन इसको keep with language pattern that cannot be taught in सर. तर अतिशय उत्तम, सगळ्यांनीच सांगितलं. आपल्या माधुरी मॅडम तर सांगतातच, हळदणकर मॅडमही छान बोलल्या, जे जे सगळे बोलले ते छान. पण आज ते दीक्षित सर पण, त्यांचा आवाज सर कमी येत होता, पण त्यांनी पण खूप, म्हणजे सगळ्या षोडश वर्गांवर हे करून 7 का 8 म्हणजे ह्याच्यात मंगळ लग्नी आहे असं, हे पण त्यांचं ऑब्झर्वेशन खूपच छान झालं सर. आणि आता तुम्ही जाता जाता वक्री ग्रहाबरोबर राहू असेल तर, राहू केतू तर नेहमी वक्रीच असतात, पण त्यांच्याबरोबर वक्री ग्रह आल्यानंतर तो समोरच्या ग्रहाला कसा अगदी अनबेरेबल त्रास देतो, हे अगदी खूप छान. आता मी हे बघणार आहे, माझ्याकडे एक पत्रिका आहे, तुम्हाला कळालं की कशाच्या बद्दल मी बोलते. तर अतिशय छान. आणि त्या 1 मिनिट बाबा, कुरिअरवाला आलाय. तर आणि ते डोळस सर जे तुमच्या बाबतीत म्हणाले, मी पण वाचली बरं का ती पोस्ट, की 1 मॅन युनिव्हर्सिटी, जेव्हा आपण हे स्विच वर्डचा मला वाटतं क्लास सुरू केला, की आकाशिकचा केव्हाची तरी आहे त्यांची. आणि मला अजून एक सांगायचं, आम्ही नाही नाही, खूप आधीच त्यांचे जे सगळे लग्न घेतलीत ना सर, मेष तर लग्न, आपण मिथुन लग्न जे वगैरे, आम्ही त्याच्यात सगळे कुठेतरी तर मी ऐकलं. गुरु आमचा खूपच चांगला आहे असं मला म्हणायचंय. नॉट ओन्ली मी, सगळ्यांचंच तुमच्यासारखे. पण माझ्या बाबतीत बोलायचं ठरलं तर, माझ्या भाग्यातला गुरु शनी बरोबर आहे.
हे मला अगदी आज अभिमानाने सांगावं वाटतं, कारण तुमची कुंभरास आहे आणि ह्या शनीमुळेच आता हे पुढचं सगळं काय म्हणायचं आपण ज्योतिष शिकत आहोत, शिकवणार आहोत. म्हणजे हे एक भाग्याचीच गोष्ट तुमच्याकडनं मिळाली. त्यासाठी पण सर मी तुम्हाला नेहमीच कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन पण करते आणि परत परत तुमचे आभार मानते. Heads up to you and divine soul. Huge gratitude, huge gratitude, huge gratitude. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने क्लास थँक्यू सर, थँक्यू सो मच.